मित्रांनो नमस्कार. नॉलेज ब्रिज फाउंडेशन अहमदनगर आयोजित दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती कार्यशाळेच्या आजच्या या द्वितीय सत्रामध्ये मी भूषण कुलकर्णी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो आपल्या सोबत आहेत उमेशजी घेवरीकर सर. माईक बंद करा. माईक कोणाचा चालू आहे प्लीज माईक बंद करा. जॉईन होत असतानाच बऱ्याच वेळा माईक ऑन असतो आणि त्याच्यामुळे आपलं सेशन जे आहे ते सेशन डिस्टर्ब होतं. तर जॉईन करताना लक्षात ठेवा आपला माईक ऑफ आहे की नाही. ओके. तर मित्रांनो आजचा दुसरा दिवस आहे आणि आपल्यासोबत आहेत उमेशजी घेवरीकर जे स्वतः एक शिक्षक आहेत. त्याचबरोबर ते लेखकही आहेत, दिग्दर्शकही आहेत, निर्मातेही आहेत. विविध लघुपटांची त्यांनी निर्मिती केलेली आहे. विविध लघुपटांच्या कल्पना त्यांनी सुचून प्रत्यक्षामध्ये लघुपटाचं स्क्रिप्टिंग करून त्यानंतर त्यावर काम करून लघुपट निर्मिती करून वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये ते लघुपट त्यांनी पाठवले होते, ज्याच्यामध्ये त्यांना चांगल्या प्रकारे यश मिळालेलं आहे. स्पर्धेमध्ये त्यांना विविध राज्यस्तरावरचे नॅशनल स्तरावरचे बक्षिसं सुद्धा मिळालेले आहेत. तर मित्रांनो आजचा जो घटक आहे तर तो त्याबद्दलचे जे डिटेल्स आहेत तर ते डिटेल्स मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर पाठवलेच होते. प्रत्यक्ष आपण आता सुरुवात करत आहोत. मी स्वागत करतो आदरणीय उमेशजी घेवरीकर सरांचं. उमेशजी घेवरीकर सर आपलं सहर्ष स्वागत. थँक्यू. एकदा आपण चेक करू उमेश सर आपला माईक आवाज पोहोचतोय का सर्वांपर्यंत. हॅलो, येतोय आवाज? ओके ओके. थोडीशी आज टेक्निकल जे आपण रचना केलेली आहे तर टेक्निकल रचना थोडी वेगळी आहे. आज मित्रांनो लॉग इन एकच आहे. गुगल मीटचं एकच लॉग इन आहे आणि एकाच लॉग इनवर दोन कॅमेरे आहेत. दोन कॅमेरे, एक उमेश सरांवरती आणि एक हा जो कॅमेरा आहे हा कॅमेरा माझ्यावरती जो मला शूट करतोय. आम्ही ऍक्च्युली एकाच रूम मध्ये शेजारी बसलेलो आहेत, पण तुम्हाला असा फील येईल की हे कुठेतरी वेगळ्या लोकेशनवरून हे सगळं ऑपरेट करतायत. आणि तुम्हाला प्रत्यक्ष लिहून काही गोष्टी ज्या आहेत, कारण लिखाण आज शिकायचं आपल्याला. स्क्रिप्टिंगचं लिखाण कसं करायचं, त्याला पॉइंट वाईज कसं मांडायचं, तर त्यासाठी एक तिसरा कॅमेरा आपण जोडलेला आहे. तर हा तिसरा कॅमेरा आहे जो तुम्हाला वेगवेगळ्या अँगलमध्ये झूम करून मी दाखवणार आहे. हा ऍक्च्युली उमेश सरांचं जे समोर टेबल आहे त्या टेबलवर ठेवलेला आहे. उमेश सर आणि त्यांच्या समोरच्या टेबलवर ठेवलेला पेपर तुम्हाला दिसणार आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आजच्या सत्राला आपण सुरुवात करत आहोत. उमेश सर आपलं आजच्या या सत्रामध्ये खूप स्वागत. तर आजच्या विषयाची आपण सुरुवात करावी ही आपल्याला नम्र विनंती. थँक्यू भूषण सर. नॉलेज ब्रिज आयोजित दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती कार्यशाळा आजचा या सत्रातला हा दुसरा भाग. याच्यामध्ये आपण शैक्षणिक व्हिडिओ तयार करताना त्याच्यामध्ये इमॅजिनेटिव्ह पॉवर, आपल्याला जो पाठ, जो धडा, जो पाठ्यघटक आपण निवडला असेल, मग तो गणिताचा असो, तो विज्ञानाचा असो, तो भाषेचा असो, कुठल्याही विषयाचा असो, त्याचं स्क्रिप्टिंग म्हणजे त्याचं सिनेमॅटायझेशनच्या अँगलनी विचार आपण कसा करू शकतो आणि मग प्रत्यक्ष व्हिडिओ शूट करताना आपल्याला शॉर्ट डिव्हिजन कसं केलं जातं याबद्दलची माहिती आपण या सत्रामध्ये बघणार आहोत. मित्रांनो, लघुपट किंवा शॉर्ट फिल्म आपण एक अत्यंत क्रिएटिव्ह शैक्षणिक साधन म्हणून वापरू शकतो. आपल्याकडे जो मोबाईल आहे सध्या, अँड्रॉइड मोबाईल, तो अँड्रॉइड मोबाईल ज्याच्यावरती शूट केलेल्या शॉर्ट फिल्म्सची आता शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये एक वेगळी कॅटेगरी करण्यात आलेली आहे. जेवढे महत्त्वाचे शासन पुरस्कृत किंवा दर्जेदार शॉर्ट फिल्म्स फेस्टिवल असतात, त्या सगळ्या फेस्टिवलमध्ये मोबाईल शॉर्ट फिल्म ही एक वेगळी कॅटेगरी करण्यात आलेली आहे. आणि त्यामुळं तुम्ही या मोबाईलच्या माध्यमातून राज्यस्तरावरच्या ज्या शॉर्ट फिल्म फेस्टिवल असतात त्याच्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कृत ज्या शॉर्ट फिल्म फेस्टिवल किंवा फिल्म फेस्टिवल असतात त्याच्यामध्ये मामी जो मुंबई इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल आहे आणि पीफ पुणे इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल,
तर याच्यामध्ये या फेस्टिवल तुम्ही पाठवू शकता. आणि केंद्र सरकार पुरस्कृत जे फेस्टिवल आहेत त्याच्यामध्ये इफी गोवा आणि नॅशनल अवॉर्ड जो फंक्शन असतो फिल्मसाठी, तर त्याच्यामध्ये सुद्धा आता शॉर्ट फिल्म कॅटेगरी आहे आणि त्या शॉर्ट फिल्मला राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत तुमचा मोबाईल तुम्हाला पोहोचवू शकतो. आता हे सगळं करताना सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे इमॅजिनेशन. कल्पनाशक्ती ही एक देणगी आहे असं म्हटलं जातं, पण शिक्षकांमध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये ही इमॅजिनेटिव्ह पॉवर जी आहे ती डेव्हलप झालेली असते. म्हणजे आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की आम्ही कसं काय करू शकतो. म्हणजे आता फिल्म किंवा शॉर्ट फिल्म, आता तुम्ही म्हणाल की हे खूप वाईड माध्यम आहे आणि ते आम्ही कसं काय करू शकतो. तर प्रत्येकामध्ये इमॅजिनेटिव्ह पॉवर असतेच. गरज आहे ती त्याला चालना देण्याची, ती आपण सेल्फ जनरेट करण्याची. मी एक तुम्हाला सोपं उदाहरण देतो की किती सोप्या पद्धतीने विचार करून आपण स्क्रिप्टिंग करू शकतो, आपण मेकिंग करू शकतो आणि त्याच शॉर्ट फिल्मचा उपयोग वेगवेगळ्या पद्धतीने कसा केला जाऊ शकतो. मी शेवगावच्याच बाळासाहेब भारती हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षक म्हणून काम करतो. मी जे काही या क्षेत्रामध्ये थोडंफार करू शकलो त्याचं सगळं श्रेय माझ्या मुलांचं आहे. माझ्या शाळेत येणाऱ्या मुलाला जे शिकावं वाटेल ते माझ्या शाळेत मी त्याला दिलं पाहिजे, हा एकच विचार माझ्या डोक्यामध्ये होता. आणि मग मी सुरुवातीला विचार केला की मुलांना चित्रपट, सिनेमा, नाटक ह्या माध्यमाचं प्रचंड आकर्षण असतं, पण त्यातले धोके त्यांना माहिती नसतात. ते जर वेळीच कळाले तर त्यांना त्या क्षेत्रामध्ये खरं तर ग्लॅमर सोडून त्याच्या मागचे कष्ट किती आहेत हे माहिती होतं. आणि नाट्यशास्त्र हे तर उत्तम नागरिक बनवणारं शास्त्र आहे. तर मी मुलांना सोबत घेऊन मी शॉर्ट फिल्म करायला लागलो. मी जी पहिली शॉर्ट फिल्म केली ती होती द विनर. आपण 15 ऑगस्ट 26 जानेवारीला बघतो बऱ्याचदा प्लास्टिकचे ध्वज वापरतात, ते इकडे तिकडे पडतात आणि मग राष्ट्रध्वजाचा अपमान होतो किंवा एखाद्या दुसऱ्या दिवशी त्याच्यावर बातम्या येतात आणि तो विषय आपण विसरून जातो. मुलांसोबत चर्चा करतात. 2 मिनिट 2च मिनिट वेट करा. सायलेंट करतोय. सुरू करायचंय सुरू. हा सॉरी, थोडं थोडा डिस्टर्बन्स होता. हा तर आपण शॉर्ट फिल्म कशी तयार केली जाऊ शकते, मग ती ज्याला आपण मूल्य शिक्षण म्हणतो, तर ते मूल्य शिक्षण पोहोचवण्याचं एक प्रभावी माध्यम म्हणून शॉर्ट फिल्मकडे आपण बघू शकतो. तर त्या प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा सन्मान राखला जावा यासाठी काय करता येईल याच्यासोबत मुलांशी जेव्हा मी चर्चा करत होतो तेव्हा एक मुलांच्या मधनं एक कल्पना बाहेर आली की त्याच्यावरती स्क्रिप्टिंग करून शॉर्ट फिल्म करता येऊ शकते. तर त्याच्यासाठी आम्ही काय केलं की एखादा NCC मधला कॅडेट असतो, 26 जानेवारी वेगवेगळ्या स्पर्धा असतात, तर आदल्या दिवशी ती सगळी शाळेची तयारी वगैरे करताना, शाळा सजवताना 26 जानेवारीसाठी त्यांचे जे NCCचे चीफ असतात, ऑफिसर असतात, तर ते त्या मुलांना सांगतात की राष्ट्रध्वज सन्मान हे प्रत्येक कॅडेटचं कर्तव्य आहे आणि या राष्ट्रध्वजासाठी अनेकांनी प्राणाची आहुती दिलेली आहे. तर हे ऐकत असताना त्या मुलाच्या मनावर त्याचा परिणाम होतो आणि दुसऱ्या दिवशी शाळेत मग पालक येताना गाडीवरती मुलांना सोडतात, गाड्यांना
ते छोटे छोटे झेंडे असतात किंवा मुलांच्या हातात असतात आणि मुलं येतात आणि 26 जानेवारी नंतर रनिंग कॉम्पिटिशन ठेवलेली असते आणि हा मुलगा एनसीसी कॅडेट हा पण त्यात भाग घेतो आणि ती रेस सुरू होते आणि जी फायनल लाईन आहे त्या फायनल लाईन पर्यंत तो मुलगा येतो आणि तो त्याचे स्पर्धक जे असतात ते सगळे त्याच्या मागे आहेत, हा सगळ्यात पुढे असतो आणि आता सगळ्यांना असं वाटतं की तो स्पर्धा जिंकेल, कारण ती बाउंड्री लाईन जी असते अंतिम रेषा ती रिबन त्याच्या दृष्टीपथात आलेली असते आणि अचानक त्याचं लक्ष बाजूला जातं आणि तो बघतो की जे मुलं चेअरअप करतायत दोन्ही बाजूने त्यांच्या हातात प्लॅस्टिकचे राष्ट्रध्वज ते असे हलवतात आणि ते ध्वज त्यापैकी काही ध्वज खाली पडतात आणि काही मुलांच्या पायाखाली ते येण्याची शक्यता आहे. तर त्याला हे त्याचं लक्ष गेल्यानंतर तो द्विधा अवस्थेमध्ये सापडतो की जर त्याला त्याच्या शिक्षकांनी सांगितलेलं आठवतं की राष्ट्रध्वज सन्मान हे आपलं सगळ्यात महत्वाचं कर्तव्य आहे आणि मग त्याला असं वाटतं की मी जर तो खाली पडू पाहणारा राष्ट्रध्वज उचलायला गेलो तर मागचा पुढे जाईल आणि तो जिंकेल आणि मी जर गेलो नाही आणि मी शर्यत जिंकेल पण राष्ट्रध्वजाचा मात्र अपमान होईल. आणि इथं ब्लॅकआउट येतो आणि तो मुलगा त्यानंतर एक जल्लोष दिसतो आणि मागचा मुलगा पुढे जाऊन विन होतो आणि हा पुढे असलेला मुलगा मात्र शर्यत सोडून राष्ट्रध्वज गोळा करतो आणि सगळे मुलं जो जिंकला त्याला नाही तर ज्याने राष्ट्रध्वज सन्मानासाठी शर्यत सोडली त्याला खांद्यावर घेऊन जल्लोष करत असतात. बस एवढीच ती संकल्पना होती. आता या संकल्पनेचं जेव्हा आपण स्क्रिप्टिंग करतो म्हणजे आता सगळ्यात महत्वाचा भाग जो याच्यामध्ये येतो. गव्हाणे सर माईक बंद करा. गव्हाणे सर, बाबासाहेब गव्हाणे मध्ये मध्येच माईक चालू होतोय तुमचा. तर कुठलाही धडा, कुठली गोष्ट, कुठलाही पाठ जेव्हा आपण वाचतो आणि आपण ते निवडतो की मला या धड्यावरती किंवा या पाठ्य घटकावरती किंवा यातल्या या युनिटवरती या सब युनिटवरती मला व्हिडिओ मेकिंग करायचं आहे, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो वाचल्यानंतर त्याचं नाट्यीकरण कसं करता येईल याच्यावरती आपण विचार केला पाहिजे. आता याच्यामध्ये ज्या स्टेप्स आहेत म्हणजे ज्याला आपण स्क्रिप्टिंग म्हणतो किंवा त्यालाच संहिता असं म्हणलं. म्हणजे तुम्ही कुठलाही धडा जर निवडला तर आधी तुम्हाला त्याचं स्क्रिप्ट तयार करावं लागेल. हे स्क्रिप्ट कसं तयार करायचं तर जशी आता आपण ही छोटी गोष्ट बघितली, आता याचं शूट करताना मला सीन्स लिहावे लागतात. मग मी सीन 1 काय असेल तर तो सीन 1 जो असेल तो मी लिहून ठेवेल की लेक्चर किंवा ते NCO जे असतात ते व्याख्यान देतात, त्यांचं भाषण सुरू आहे आणि समोर कॅडेट्स आहेत, ते कॅडेट्स समोर बसलेले आहेत आणि मला आता रचना अशी करावी लागेल की या फिल्मचा जो हिरो आहे त्याला मी सेंट्रल पोझिशनला बसवेल आणि मग इथं बाकीचे सगळे कॅडेट्स बसलेले असतील आणि ह्याला हा NCO जेव्हा ते वाक्य बोलेल, प्रॉपर जे वाक्य येईल की राष्ट्रध्वज सन्मान हे तुमचं महत्वाचं कर्तव्य आहे किंवा सर्वोच्च कर्तव्य आहे, तेव्हा हा कॅमेरा हा जो हिरो आहे या हिरो किंवा तो जो स्टुडंट आहे त्याच्यावरती पॅन होईल आणि त्याला म्हणतो आपण आधी जेव्हा मुलं आणि तो NCO दिसेल त्याला आपण म्हणतो लॉंग शॉट, ज्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी दिसतात त्याला काय म्हटलं जातं लॉंग शॉट. थोडस जवळ गेलो आपण तर त्याला आपण म्हणतो मिड शॉट आणि मग तो मुलगा एकाग्रतेने ते ऐकतो त्याला आपण म्हणतो क्लोजअप. एवढ्या गोष्टीचा एका काही सेकंदाच्या सीनसाठी आपल्याला विचार करावा लागतो. हे आहे परफेक्शन, याला म्हटलं जातं परफेक्शन. आणि हे कधी होतं जर तुमचं होमवर्क तुम्ही उत्तम करत असाल तर, जेव्हा तुमचं पेपर वर्क आधी व्यवस्थित असेल तर. ऐन वेळेस म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपण कॅमेरा घेतो आणि शूट करायला सुरुवात करतो आणि मग तेव्हा बऱ्याचशा गोष्टी आपल्या लक्षात येतात की अरे हे राहिलंय किंवा हे करायला पाहिजे किंवा हे इथं नको आहे, तर हे सगळं आधी आपण करून ठेवायला पाहिजे. तर सीन 1 मध्ये फक्त मी एवढ्या गोष्टी घेईल. त्यानंतर सीन 2 मध्ये मला दुसऱ्या दिवशीचं म्हणजे ज्याला आपण डे 2 म्हणतो, सिनेमॅटिक भाषेत ज्याला डे 2 म्हणतो, त्या डे 2 मध्ये मला सीन
2 जो शूट करायचा आहे तेव्हा मला दिसतील पालक आणि मुलं, जे त्या पालकांसोबत तिरंगी ध्वजासोबत शाळेत आलेले असतील. हे मला शूट करावं लागेल. त्यानंतर मी सीन 3 मध्ये प्रत्यक्ष ध्वजारोहण घेईल. हा तो कार्यक्रम जेव्हा शाळेत चालू असेल तेव्हाच ह्याचं शूट मी घेऊन ठेवेल, कारण हे मला पुढं वापरायचं आहे. किंवा स्टॉकमध्ये असेल कुणाकडे, तुमच्याकडे, तर तेही तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर मी ती अनाउन्समेंट घेईल. सीन 4 मध्ये मी ती अनाउन्समेंट घेईल की आता रनिंग कॉम्पिटिशन होणार आहे. आणि मग ते शिक्षक, क्रीडा शिक्षक असतील, जे कोणी असेल, ती अनाउन्समेंट करतील. आणि मग आपण स्विच होऊ पुढच्या सीनकडे. त्याला म्हणू आपण सीन 5. आता इथं मी काय करेल, तर मला पूर्व तयारी करावं लागेल. मला आधी ट्रॅक आखावं लागेल, रनिंग ट्रॅक आखावं लागेल. त्या रनिंग ट्रॅकच्या या बाजूनी मुलं असतील, या बाजूनी मुली असतील की जे चिअरअप करतायत. त्यांच्या काहींच्या हातामध्ये मला ध्वज द्यावे लागतील. त्यांना मला ट्रेन करावं लागेल, सांगावं लागेल की तुम्ही टाळ्या वाजून चिअरअप करा किंवा कम ऑन, जे काही नॅचरली घडतं तसं. मग इथं तो ट्रेनर असेल आणि इथं पार्टिसिपंट 1 2 3 4 असतील. आणि मग ते ऑन युअर मार्च रेडी स्टेडी गो म्हटल्यानंतर हे मुलं धावतील. आता इथं तेव्हा लाल रिबन असेल की जी अंतिम रेषा असेल. आणि हे मुलं जेव्हा धावतील तेव्हा मी कॅमेरा इकडनं, म्हणजे ते मुलं समोर दिसतील अशा पद्धतीने प्लेस करेल. मला एकदा बॅक साईडने सुद्धा त्यांचा सीन घ्यावा लागेल, कारण ते रिअलिस्टिक वाटावं म्हणून, की मुलांच्या मागच्या बाजूने मुलं समोर धावतायत, समोरच्या बाजूने कॅमेरा ठेवून मी घेईल की मुलं समोर येत आहेत, कॅमेऱ्याकडे येत आहेत. आणि मग बाजूने हा मुलगा अंतिम रेषेजवळ इथं मला येताना दिसेल. आणि तेव्हा त्याची नजर इकडे जाईल आणि त्याला प्रेक्षकामधला तो ध्वज खाली पडताना दिसेल. इथं मी ज्याला फ्रीज म्हणतो आपण, ती फ्रीज मोशन किंवा फ्रीज सिच्युएशन इथं देऊ. आणि मग त्याच्या डोक्यामध्ये तो विचार सुरू आहे हे आपल्याला दिसेल. त्यानंतर तो पुढच्या सीनमध्ये तो रेस सोडेल. सीन 6 मध्ये तो रेस सोडेल आणि तो खाली पडू पाहणार, राष्ट्रध्वज हाता झेलेल. तोपर्यंत त्या सीन मध्ये त्याच्या मागचा स्पर्धक येऊन पुढे जाईल आणि तो ती रिबन तोडून पुढे जाईल. आता इथं कट घेऊ आपण, याला आपण सीन कट म्हणू. सीन कट टू पुढच्या सीनकडे जाताना आधी फक्त ब्लॅकआउट दिसेल, म्हणजे फक्त ब्लॅक स्क्रीन दिसेल. त्याला फिल्मच्या भाषेत त्याला आपण ब्लॅकआउट म्हणतो. आणि नंतर सगळे मुलं फक्त जल्लोष करताना दिसतील आणि त्यांच्या खांद्यावर एक मुलगा दिसेल आपल्याला. तो कोण आहे आपण आता रिव्हील करणार नाहीत, कारण जो जिंकतो तो त्याला खांद्यावर घेऊन जल्लोष केला जातो. पण आपण ते रिव्हील करणार नाहीत. आपण हळूहळू कॅमेरा पॅन करत जाऊ आणि मग त्या ज्यांच्या खांद्यावर तो मुलगा आहे तिथनं तो पॅन होत जाईल आणि मग त्याचा चेहरा दिसेल. तेव्हा लक्षात येईल की हा जिंकलेला नाहीये, तर ज्यांनी राष्ट्रध्वजासाठी शर्यत सोडली तो विद्यार्थी, म्हणजे तो NCCचा कॅन्डिडेट आहे. आणि मग तिथे आपण बॅकग्राऊंडला राष्ट्रगीताची धून किंवा जय हे जय हे जय हे एवढे हे बॅकग्राऊंड म्युझिक आपण तिथं टाकू शकतो. आणि तिथं तुमच्या फिल्मचं टायटल जसं मी दिलं होतं द विनर, ते टायटल तिथे येईल. आणि मग रोल स्क्रोल, म्हणजे ज्याला क्रेडिट रोल म्हणतो, तो ऑन होईल. आता या पद्धतीने स्क्रिप्टिंग करताना कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची. आता हे जर शॉर्ट फिल्मच्या बाबतीत झालं. आता तुम्ही गणित, विज्ञान किंवा मराठी, इतिहास, कुठल्याही विषयाचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला धडा निवडताना व्हिडिओ मेकिंगसाठी जी निवड करायची आहे तुम्हाला, ती निवड करताना असं लक्षात घ्या, त्याचा पहिला निकष असा असला पाहिजे की तुम्ही जे काही निवडता त्याच्यामध्ये नाट्यीकरण, ज्याला आपण फिल्मिंग म्हणतो, त्या नाट्यीकरणाला वाव असलेला पाठ निवडा. मराठीमध्ये धडे कविता म्हणजे रेडी स्क्रिप्ट असतं. तुम्हाला फक्त ते काळजीपूर्वक वाचायचं असतं आणि वाचल्यानंतर तुम्ही इमॅजिन करा की मी दृश्य कसे घेऊ शकतो. मग सीन 1, सीन 2, सीन 3 हे जेव्हा तुम्ही लिहाल, प्रत्यक्ष लिहाल, ते झालं तुमचं रफ स्क्रिप्टिंग. त्याच्यानंतर तुम्ही संवाद लिहा. सीन 1 मध्ये
विद्यार्थी आहे किंवा आई वडील आहेत, मुलगा आहेत, तर ते काय बोलतील ते फक्त संवादामध्ये तुम्हाला लिहिता येईल. म्हणजे नाट्यीकरणासाठी धडा निवडताना सगळ्यात महत्त्वाचा निकष हा घ्या की त्याच्यामध्ये नाट्यीकरण करता येतं का. आता तुम्ही म्हणाल की मराठी इतिहास या विषयामध्ये नाट्यीकरण करणं तसं तुलनेने सोपं आहे, कारण स्क्रिप्ट तुमच्या समोर तयार असतं. आपण पुढच्या भागामध्ये एक एक उदाहरणं त्याची घेणार आहोत. पण गणित आणि विज्ञान या विषयावरती किंवा या विषयाचे जे शिक्षक असतील त्यांना हा प्रश्न पडेल की तसं तुलनेने हे वृक्ष आहे, गणित किंवा विज्ञान याच्यामध्ये तुम्ही स्क्रिप्टिंग आम्ही कसं करावं. तर अगदी विज्ञानामध्ये सुद्धा भरपूर क्रिएटिव्हिटी वापरता येते, गणितामध्ये सुद्धा भरपूर क्रिएटिव्हिटी वापरता येते आणि उत्तम इमॅजिनरी कंटेंट त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करून तुमचा व्हिडिओ हा खूप चांगल्या पद्धतीने बनवू शकता. आता तुम्ही जर सध्याचे व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर विद्यार्थी सहभाग कमी असलेले जे व्हिडिओ आहेत, म्हणजे शिक्षक बोलतात असे जे व्हिडिओ आहेत ते फारसे बघितले जात नाहीत. विद्यार्थी सहभाग असलेले जे व्हिडिओ आहेत ते ट्रेंडिंग मध्ये तुम्हाला सध्या पाहायला मिळते. तर आता समजा गणित आहे, गणितामध्ये समजा समांतर रेषा हा 8वी ते 10वी ह्या किंवा मला वाटतं 7वी पासून आपण त्याची सुरुवात करतो आणि 10वी पर्यंत थोडा भाग त्याचा आहे. 8वी मध्ये तर एक चॅप्टर आहे, 9वी मध्ये पण त्याच्यावर एक चॅप्टर आहे. आता याच्यामध्ये समांतर रेषा आणि त्यामुळे तयार होणारे कोण हा जर पाठ्यघटक तुम्ही तुमच्या पाठ घेण्यासाठी घेतला असाल तर तुम्ही म्हणाल की मग याच्यावर स्क्रिप्टिंग कसं करायचं. तर तुम्ही प्रत्यक्ष संवाद पद्धतीने आधी हे लिहून काढा की जसं तुम्ही समांतर रेषा म्हणजे त्याची व्याख्या सांगाल आधी. आता तुम्ही पाठाच्या भाषेत ज्याला आपण प्रस्तावना म्हणतो, प्रस्तावनेमध्ये तुम्ही हे सांगू शकता. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये सुरुवातीला प्रास्ताविक किंवा प्रस्तावना याच्यामध्येच तुम्हाला हे सांगता येईल की याच्या आधी त्याच्या आधीचा जो धडा आहे बिंदू रेषा प्रतले भूमितीतील मूलभूत संबोध, तर त्याचा तुम्ही रेफरन्स द्या आणि त्याच्यामध्ये मग बिंदू रेषा प्रतले याच्यामध्ये रेषा येते. मग रेषेबद्दल आपण आज अधिक माहिती पाहणार आहोत. मग रेषा म्हणजे काय हे मुलांकडनं तुम्ही घ्या. म्हणजे मागच्या धड्यामध्ये आपण बघितलंय बिंदू रेषा प्रतले. आता रेषेबद्दल कोण माहिती सांगू शकेल, तर तो प्रश्न पण लिहून काढा आणि मुलगा काय उत्तर देईल म्हणजे तुम्हाला जे अपेक्षित उत्तर असेल ते सुद्धा तुम्ही लिहून काढा. म्हणजे तो सांगेल की रेषा अनंत बिंदूंचा संचय, रेषा दोन्ही बाजूला अमर्याद असते. मग तुम्ही समांतर रेषा म्हणजे काय इथपर्यंत जाल. मग समांतर रेषेची तुम्ही व्याख्या सांगाल, ती युक्लिडियन भूमितीमधली हे सांगाल. मग याच्यावर तुम्हाला नॉन युक्लिडियन म्हणजे हायपरबोलिक, पॅराबोलिक हे त्याच्यामध्ये ऍड करता येईल. ज्याला आपण म्हणतो आयसिंग, म्हणजे जसं केक असतो पण वर आयसिंग केलं की ते छान होतं, तशी ही एक्स्ट्रा माहिती तुम्ही त्याच्यामध्ये देऊ शकाल. मग समांतर रेषा इथपर्यंत आल्यानंतर तुम्ही साहजिक व्याख्या वगैरे सगळं त्यांना सांगितल्यानंतर तुम्ही हे विचारू शकता की रोजच्या आयुष्यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला समांतर रेषा कुठं दिसतात. आता इथं मुलांची इमॅजिनरी पॉवर वर्कआउट होते. आपण शिक्षणाचा आपल्या हेतूच आहे की मुलांना स्वतः विचार करण्याची सवय लावायची, त्यांच्यामधल्या क्रिएटिव्हिटीला आपण चॅलेंज करायचं आणि मग त्यांच्याकडनं जे उत्तरं येतात ते उत्तरं म्हणजे एखादा म्हणेल माझ्या वहीत छापलेल्या रेषा आहेत, एखादा म्हणेल खिडकीचे गज आहेत तेही समांतर आहेत, एखादा म्हणेल लाईटच्या तारा रस्त्यावर ज्या दिसतात आपल्याला त्या समांतर, किंवा याच्यापेक्षा वेगळे उत्तर त्यांच्याकडनं येऊ शकतील. हे घेतल्यानंतर आता हे प्रत्यक्ष तुम्हाला हे स्क्रिप्टिंग करावं लागेल. म्हणजे तुमचा प्रश्न मुलांचं उत्तर, तुमचा प्रश्न मुलांचं उत्तर. तर याचा तुम्ही आधी डेमो लेक्चर घ्या. जे शूट करण्याआधी हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे की तुम्ही आधी डेमो लेक्चर घ्यायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला या स्क्रिप्टमध्ये आणखी आपल्या कल्पनेत नसतील असे एलिमेंट मुलांकडनं आपल्याला सुचू शकतात. आणि डेमो झाल्यानंतर मग तुम्ही तुमचं स्क्रिप्ट तयार करू शकता. म्हणजे या पाठाची या व्हिडिओची तुम्ही संहिता तयार करू शकता. आता समांतर रेषे त्याच्याकडनं जे उदाहरण येतील तर तुमच्या व्हिडिओमध्ये
तुम्ही ते प्रत्यक्ष दाखवू शकता. म्हणजे जेव्हा तो म्हणेल की वहीतल्या रेषा, तर तुमचा कॅमेरा वहीतल्या रेषांकडे जाईल. जेव्हा तो म्हणेल की खिडकीचे गज, तर तुम्ही एक खिडकी दाखवू शकता. म्हणजे त्याची इमेज दाखवा किंवा प्रत्यक्ष शूट दाखवा. जेव्हा तो म्हणेल तारा, तर त्याचा फोटो तुम्ही दाखवू शकता. त्याच्यानंतर पुढचा भाग याच्यामधला आहे ती येते छेदिका. मग समांतर रेषा आणि छेदिका, मग त्या छेदिकेमुळे तयार झालेले कोन. मग आता ह्याच्यामध्ये ही फिगर तुम्ही अशी ब्लॅकबोर्डवर किंवा ही फिगर काढून मग तुम्ही संगत कोन दाखवू शकता किंवा अंतर कोन दाखवू शकता किंवा व्युत्क्रम कोन, अंतर आणि बाह्य व्युत्क्रम कोन. ह्याच्या डेफिनेशन्स आणि याचे गुणधर्म हे पाठोपाठ तुम्ही घेऊ शकाल की संगत कोन म्हणजे काय, आंतर कोन म्हणजे काय आणि व्युत्क्रम कोन म्हणजे काय. त्यानंतर त्याचे गुणधर्म काही तुम्ही मुलांना विचारू शकता की त्यांचं आधी झालेलं आहे 8वी मध्ये ते झालेलं आहे, तर ते सांगतील की आंतर कोन पूरक असतात, संगत कोन एकरूप असतात किंवा व्युत्क्रम कोन एकरूप असतात. हे त्यांच्याकडनं आल्यानंतर मग याच्यावरती काही प्रश्न तुम्ही त्यांना विचारू शकता की हा कन्सेप्ट त्यांना क्लिअर कळालेला आहे का. आणि मग याच्यावरती एखादं उदाहरण, 1 किंवा 2 उदाहरणं तुम्ही प्रत्यक्ष त्यांच्याकडनं सोडून घेऊ शकता. हा सगळा पाठ गणिताचा आहे, समांतर रेषा आणि कोन याच्यावरती आहे. पण हा अतिशय रंजक पद्धतीने आणि सिनेमॅटिक पद्धतीने मुलांच्या सहभागातनं तुम्ही शूट करू शकता. फक्त करायचंय काय तुम्हाला, तर तुमचं स्क्रिप्टिंग तयार पाहिजे. आता का स्क्रिप्टिंगला एवढं महत्व आपण का देतो आहोत, याचं कारण आहे की प्रत्यक्ष शूट जेव्हा तयार होतं तेव्हा तुम्हाला शॉट ठरवावे लागतील. म्हणजे आता समजा हाच घटक तुम्हाला शूट करायचा आहे, तर तुम्ही काय कराल, तर सीन 1 मध्ये काय दिसेल, तर सीन 1 मध्ये तुम्ही वर्गात एंटर होताय, मुलं उभे राहून तुम्हाला अभिवादन करतील, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, काय जे असेल ते, आणि तुम्ही त्यांना सिट डाऊन म्हणा. बस एवढाच एक सीन 1 मध्ये तुम्ही शूट करू शकता. आता तेव्हा तुम्हाला कॅमेरा पोझिशन कुठे आहे याचा विचार करावा लागेल. म्हणजे तुम्ही कुठनं शूट करतायत, तर वर्ग आणि तुम्ही हे एकत्र दिसलं पाहिजे. अशा पद्धतीने तुमचा मोबाईल कॅमेरा किंवा ज्या कॅमेऱ्यावर तुम्ही शूट करणार आहात तो तुम्हाला प्लेस करावा लागेल. एवढंच करून चालणार नाही, तर तुम्हाला कदाचित समजा वर्गामध्ये लाईट्स कमी असतील किंवा बाहेरचं वातावरण ढगाळ असेल, तर तुम्हाला वर्गात सुद्धा लाईट्स वापरावे लागतील. मग ते तुम्ही वर्गातले ट्यूबलाईट्स वापरा किंवा स्टँडवरचा एक छोटा लाईट्स असतो तो तुम्ही जेव्हा तुम्ही बोलता, तर तुम्ही म्हटलात की गुड मॉर्निंग, सिट डाऊन, आणि मग तुम्ही सीन 2 मध्ये तुम्ही फक्त सांगाल की आज आपण समांतर रेषा आणि छेदिका हा पाठ बघणार आहोत. हा फक्त तुमचा सीन 2 होईल, एवढाच. आता याच्यामध्ये तुम्ही उभे आहात, मागे फळ्यावर काय लिहिताय, तुमच्या हातामध्ये नोटबुक आहे, पुस्तक आहे, खडू असेल, पण तुम्ही जिथे उभे आहात तिथे जर लाईट कमी असेल तर तुम्हाला समोरनं तुमच्या चेहऱ्यावर लाईट टाकावा लागेल तेवढ्या सीन पुरता, आणि तो सीन 2 होईल. आता खरी गंमत पुढे आहे. सिनेमॅटिक शूटिंग करताना सिनेमाच्या पद्धतीने करायचं. म्हणजे तुम्ही म्हणाल की आता याच्यानंतर मी शिकवतोय, मी प्रश्न विचारतो, मुलं उत्तर देतात, बरोबर. आता तुम्ही असं करताना कॅमेरा कुठं ठेवणार हा प्रश्न असतो. म्हणजे तुमचा मोबाईल कॅमेरा आहे समजा, तर तुम्ही तो ठेवणार कुठं, म्हणजे समोर ठेवला तर फक्त तुम्ही शूट होणार आहात, आणि तुम्ही असा धरला तो तर फक्त मुलं शूट होणार आहेत. ह्याचा विचार जसं ज्याला आपण म्हणतो टेकिंग, याला म्हणतो आपण शॉर्ट टेकिंग. आता सीन 1 काय होणार, सीन 2 काय होणार, सीन 3 काय होणार, हे जेव्हा मी पेपरवर लिहून काढतो तर याला म्हटलेलं आहे शॉर्ट डिव्हिजन. फिल्मच्या भाषेमध्ये याला काय म्हणतात, शॉर्ट डिव्हिजन. शॉर्ट डिव्हिजन. किती दृश्य मी तो पार्ट रेकॉर्ड करताना मी किती दृश्य दाखवणार आहे, 1 2 3 4 जे काय मी दाखवणार आहे 5 6 7, तर तो सीन 1 सीन 2 सीन 3 हे मी आधी लिहून काढेल, बरोबर. आता प्रत्यक्ष टेकिंग म्हणजे शॉर्ट टेक जेव्हा सुरू होतो, प्रत्यक्ष टेकिंग मध्ये मला काय विचार करायचा आहे, कॅमेरा पोझिशन ही सगळ्यात महत्वाची. आता जसं आपण बघितलं सीन 1 मध्ये आपण शिक्षक वर्गात येतात, विद्यार्थ्यांना अभिवादन करतात आणि शिक्षक सिट डाऊन म्हणतात. हा सीन 1 झाला. दुसऱ्या सीन मध्ये फक्त शिक्षक बोलतायत आणि ते सांगतायत की
आपण कोणता धडा बघणार आहोत, म्हणजे समांतर रेषा छेदिका त्यामुळे तयार झालेले कोण, त्यांचे गुणधर्म हे आपण या पाठात शिकणार आहोत. हा तुमचा सीन 2 होईल. आता तुम्ही एक करू शकता की जे मुलांचे प्रश्न आहेत, सॉरी मुलांचे जे उत्तर आहेत, तुम्ही ज्या तुमच्या प्रश्नांना मुलं उत्तर देतात, तर ते सगळे तुम्ही आधी शूट करून घेऊ शकता. उलटही करू शकता. तुम्हाला जे जे बोलायचंय तुमच्या स्क्रिप्टमध्ये तुम्ही आता संवाद लिहिलेले आहेत. म्हणजे शिक्षक प्रश्न विचारतात. समजा मी विचारलं की आंतरकोनांचे गुणधर्म सांगा, तर एक विद्यार्थी उठून उभा राहील आणि तो सांगेल की आंतरकोन पूरक असतात, त्यांच्या मापाची बेरीज 180 अंश असते. आता हे कसं झालं, आधी माझं शूट झालं, मग मला माझी लाईट अरेंजमेंट किंवा सगळी कॅमेरा अरेंजमेंट ही कॅमेरा मी फेस करतोय या दृष्टीने केली, आणि त्याच्या पुढच्याच सीनला तो सगळा रिव्हर्स होईल कॅमेरा, आणि आता मुलगा बोलतोय. हे थोडं हेक्टिक होतं, आणि मग अरेंजमेंट वारंवार बदलावी लागते. कॅमेरा इकडे घ्या, कॅमेरा तिकडे घ्या, लाईट इकडे घ्या, लाईट तिकडे घ्या. त्याच्याऐवजी तुम्ही काय करा, जेवढे मुलांचे सीन आहेत, समजा मुलांना आपण डायलॉग म्हणू, संवाद म्हणू, मुलांना समजा तुमच्या त्या व्हिडिओमध्ये, शैक्षणिक व्हिडिओमध्ये 12 संवाद मुलांना आहे. आता ते सगळे 12 तुम्ही एका विद्यार्थ्याला देणार नाहीत. मग तुम्ही आधी त्या मुलांना संवाद द्या की तुला हे वाक्य बोलायचंय, या मुलीला हे वाक्य बोलायचंय, त्या मुलाला ते वाक्य बोलायचंय. त्याची रिहर्सल करून घ्या. कारण आपण पण म्हणजे आपल्यालाही सवय नसते किंवा मुलांनाही सवय नसते, कॅमेरा कॉन्शियसनेस येतो. तुम्ही बघा फोटो काढताना सुद्धा आपण असं नॉर्मल बसत नाहीत, आपण कॉन्शियस होतो. फोटोग्राफरला स्माइल प्लीज म्हणावं लागतं, इतके गंभीर होतो आपण कॅमेऱ्यासमोर. तर ते मुलांनाही तसं होणं साहजिक आहे. पण एक गोष्ट आहे की ज्याला आपण आनंददायी शिक्षण पद्धती म्हणतो, तर मुलांच्या खूप आवडीच्या गोष्टी आहेत. मुलं इतके इन्व्हॉल्व होतात याच्यामध्ये, तुम्हाला पाहिजे ते कोऑपरेट करतात मुलं. म्हणजे तुमचं शूट 2 तास चाललं आणि शाळा सुटली असली तरी मुलं घरी जायचं म्हणणार नाहीत, एवढं सहकार्य मुलं करतात. कारण त्यांना काहीतरी वेगळं शिकायला भेटतं. आपण कुठंतरी आपली दखल घेतली जाते, आपण फोकस होतोय, म्हणजे आपल्या विचारांना महत्व आहे, ही जी भावना आहे ती मुलांमध्ये येते. मग तुम्ही काय करा की कॅमेरा तुम्ही इथं समजा स्टँड आहे, इथं तुमचा तुम्ही मोबाईल ठेवला आणि सगळ्या मुलांना तो थोडा फिरवतोय. 1 नंबरला सांग की तू समांतर रेषेची व्याख्या सांगायची आहे, त्याने सांगितली सिट डाऊन, कट करा. आता तो फिरवा इकडे, या मुलींनी समजा आंतरकोनांची व्याख्या सांगितली, कट करा. पुढचा प्रश्न काय, ते सगळं रिहर्सल करून तेवढं शूट करून घ्या. त्याच्यानंतर तो कॅमेरा तुम्ही रिव्हर्स करा आणि तुमचे जेवढे वाक्य आहे, मग तुम्ही प्रस्तावना केली, तुम्ही समांतर रेषांची व्याख्या सांगितली, तुम्ही फिगर काढली, तुम्ही संगत कोण, आंतरकोन, व्युत्क्रम कोण ही सगळी माहिती दिली, हे सगळे एकानंतर एक सिक्वेन्सने तुम्ही शूट करून घ्या. आणि ॲट द एंड तुम्ही काय करू शकता, तर आपण जसं म्हणतो की आपण रिकॉल करतो परत की आज आपण काय शिकलो, मग हे तुम्हाला समजलंय का, किंवा मुलांच्या काही शंका असतील तर तेवढं फक्त तुम्ही परत कॉमन शूट करून घेऊ शकता. या पद्धतीने एकदा शूटिंग झाल्यानंतर मग टेक्निकली तो एडिट कसा करायचा, त्यात एलिमेंट्स कोणते वापरायचे. आता हा पण स्क्रिप्टच्या सोबत लिहायचाच भाग आहे. जेव्हा तुम्ही स्क्रिप्ट लिहिता, जेव्हा तुम्ही संवाद लिहिता, शिक्षक प्रश्न विचारतात, मुलं उत्तर देतात, हे स्क्रिप्ट विचारल्यानंतर म्हणजे ते स्क्रिप्ट तयार होत असताना तुम्ही प्रॉपर्टी लिहा. त्या संवादासमोर प्रॉपर्टी लिहा, म्हणजे या सीनच्या वेळेस काय प्रॉपर्टी लागणार आहे. तर जे काय लागणार असेल, समजा तुम्हाला शैक्षणिक साहित्य वापरायचंय तर तिथं ते लिहून ठेवा की त्या सीनमध्ये मला हे शैक्षणिक साहित्य यावेळेस वापरायचंय. किंवा मुलांकडे काही दिलेलं असेल, तुम्ही मुलांनी ते दाखवायचंय तुम्हाला, म्हणजे नॉट नेसेसरी की गणितामध्ये, सायन्समध्ये अशा खूप ऍक्टिव्हिटी आहेत की ते मुलं तुम्हाला करून दाखवतील, तर त्या प्रॉपर्टीज पण लिहून ठेवा, म्हणजे वेळ वाचतो. नाहीतर मग अचानक लक्षात येतं, मग त्या पण कट म्हणतो, मग रिटेक होतो, मग ते साहित्य यायला वेळ लागतो, मुलांचा वेळ जातो, आपला वेळ जातो. तर जितकं तुमचं प्रॉपर तुम्ही स्क्रिप्टिंग कराल तितक्या सुलभ पद्धत, म्हणजे आपण जसं म्हणतो ना की होमवर्क, म्हणजे मुलांना जसं आपण होमवर्क करा वेळेत आणा म्हणून मागा लागतो, तर ज्याला दर्जेदार व्हिडिओ, शैक्षणिक व्हिडिओ तयार करायचा आहे त्यांनी हे लक्षात ठेवायचं की आपण विद्यार्थी आहोत असं समजून तेवढ्याच प्रामाणिकपणे आणि तेवढ्याच तळमळीने तुमच्या व्हिडिओचं स्क्रिप्टिंग करा. स्क्रिप्टिंग केल्यानंतर पुढचं काम खूप सोपं असतं, कारण
तो कॅमेरा जो हँडल करतो त्याला तुमच्यापेक्षा जास्त काम करायचं असतं आणि टेक्निकल गोष्टी त्याला माहिती असतात, फार काही करण्याची गरज नसते. आता गणितामध्ये तुम्ही ABL ज्याला आपण म्हणतो, ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग, म्हणजे समजा मी 8वीचा धडा घेतला आणि मी वर्तुळ स्पर्शिका हे मला शिकवायचं असेल, तर मी याच पद्धतीने त्या पाठाचं स्क्रिप्टिंग करेल. मला असं नाही की मी सगळेच मुलं वर्गातले घेतले पाहिजेत. मला पाहिजे 25 मुलं पाहिजे तर मी 25 घेऊ शकतो. त्यातल्या 10-12 मी डायलॉग देईल. बाकीचे प्रेक्षक म्हणून वर्गात बसले तरी चालण्यासारखं असतं. याच्यात मुलं नाराज होणार नाहीत याची काळजी घ्या. त्यांना ते सगळं आधी व्यवस्थित समजावून सांगा. आता मला वर्तुळ स्पर्शिका हा जर गट, आता मी माझ्या व्हिडिओला मी आणखीन रीच कसा करू शकतो हा विचार इथं सुरू होतो. आता तुमच्या डोक्यामध्ये बऱ्याचशा कन्सेप्ट असतात. वर्तुळ स्पर्शिका असेल, समांतर रेषा असतील किंवा भूमिती किंवा बीजगणितामधलं कुठलाही टॉपिक घेतल्यानंतर त्याला शैक्षणिक साधन म्हणून, शैक्षणिक साहित्य म्हणून मी काय वापरू शकतो, हे सगळं तुमच्या डोक्यामध्ये ती आयडिया क्लिअर असली पाहिजे की मी हे वापरू शकतो. मला खूप छान म्हणजे सांगायला खूप छान वाटतं की काहीच जरी नसेल आपल्याकडं, म्हणजे कधी कधी लेसन ऑब्झर्व होतो किंवा एखादा शिक्षण अधिकारी वगैरे जेव्हा व्हिजिट करतात आणि अचानक एखाद्या शिक्षकाच्या वर्गात जातात, तेव्हा आपल्यालाही टेन्शन येतं की आता आपण तयारीत नाही आहोत, म्हणजे आपण आता काय त्यांच्यासमोर कसं, आणि मग आपण कथन पद्धतीने शिकवतो. तर अशा वेळेस सुद्धा उपयोग येते आणि ह्याला आपण ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग म्हणतो. ABL पद्धती म्हणजे काय, तुम्ही मुलांचंच नेपथ्य वापरा. तुम्ही वर्गनाट्य नावाची एक पद्धत आहे बघा, वर्गनाट्य खूप सुंदर पद्धत आहे. पुण्याचे प्रकाश पारखी म्हणून आहेत, त्यांचं वर्गनाट्य या विषयावर पुस्तक आहे. मी रेकमेंड करेल तुम्ही सगळ्यांनी ते जरूर वाच. अभ्यास नाट्य त्याला म्हणलेलं आहे त्यांनी. म्हणजे काय, आपणही ते बऱ्याच तुमच्यापैकी अनेकांनी केलं असेल. समजा मराठीतला धडा आहे एखादा, तर तो धडा शिकवतो आपण, प्रश्नोत्तर घेतो, त्यातलं व्याकरण शिकवतो, गृहपाठ सांगतो, पण त्या धड्याचं जर तुम्ही नाट्यीकरण केलं, त्याचं छोट्या लघुनाटिकेत रूपांतर केलं, ते डायलॉग मुलांना दिले आणि काही बाकी लाईट्स नेपथ्य काही वापरू नका, वर्गातल्या समोरच्या त्या चौथऱ्यावरती त्याचं नाट्यीकरण जर सादर करून घेतलं आपण, तर ते मुलं परत तो धडा आयुष्यभर विसरत नाही. एक खूप सुंदर वाक्य आहे बघा, ऐकलं की विसरतं, पाहिलं की लक्षात राहतं आणि सहभागाने आत्मसात होत. आपण विसरतो फक्त ऐकलेलं, आणि आपल्या शिक्षण पद्धतीत दुर्दैवाने फक्त ऐकणं जास्त आहे विद्यार्थ्यांसाठी, पाहणं खूप कमी आहे आणि सहभाग खूप कमी आहे. मी नेहमी हे उदाहरण सांगतो की मी तुम्हाला आत्ता एक गोष्ट सांगितली आणि 1 वर्षाने जर विचारली तर तुम्ही अर्धीच तुम्हाला आठवेल, कारण नॅचरल टेंडन्सी आहे ब्रेनची. एखादा सिनेमा आपण पाहतो तर 4-5 वर्षानंतर आपल्याला त्याची स्टोरी सहज सांगता येईल, ते ऑडिओ व्हिज्युअल आहे, ते ऐकलंय पण आणि पाहिलेलं आहे पण. आणि सायकल शिकणं किंवा पोहणं आयुष्यात एकदाच शिकावं लागतं, परत कधीही नाही शिकलं तरी आपण विसरत नाही, कारण ते रक्तात उतरलेलं आहे. तर ह्या पद्धतीने जर मुलांना आपण सहभागी करून घेतलं तर जसं नाट्यीकरण करतो, आता चांद्रयान आता आपण सगळ्यांनी जल्लोष केला त्याच्यात समजा सूर्यमाला शिकवायची असेल तर तुम्ही मुलांच्या मदतीने वर्गात किंवा हॉलमध्ये ते दाखवू शकता की मध्ये एक मुलगा उभा आहे, तो सूर्य आहे, त्याच्या भोवती ग्रह फिरत आहेत, त्या मुलांना ते नावं द्या किंवा त्यांच्या हातामध्ये त्या पाट्या द्या. ह्या पद्धतीने तुम्ही ABL करू शकता. गणितामध्ये जसं आपण म्हटलं की मुलांचं वर्तुळ करा आणि एक मुलींची त्यांच्या शेजारी अगदी जाणारी रेषा करा, तर ती स्पर्शिका होईल. बाह्यबिंदूतून 2 स्पर्शिका काढता येतात, तर मुलींचं ते वर्तुळ तसंच ठेवा, इकडनं 2 मुलांच्या रांगा करा V शेप मध्ये. हे ABL ज्याला आपण म्हणतो ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग. फक्त ह्याचे व्हिडिओ शूट करा. ह्या ऍक्टिव्हिटीचे जर तुम्ही व्हिडिओ शूट केले ABL चे, तर जसं मी आता म्हणलं की मला समांतर रेषा आणि त्याने तयार झालेले कोन, हे जर मला मी त्याच्यावर जर व्हिडिओ करतोय, तर मी ह्या व्हिडिओमध्ये जे मुलं मी वापरलेले आहेत त्यांना मी ग्राउंडवर घेऊन जाईल आणि मी 2 आपली व्हाईट पावडर असते त्याने मी मैदानावरती अशा 2 रेषा आखेल, एक छेदिका आखेल आणि मग मुलांची एक रेषा, मुलांना एका रेषेवर उभे करेल, ते मुलं इकडनं येतील आणि एक रेषा तयार होईल, मुली तोपर्यंत इकडनं येतील, दुसरी रेषा तयार होईल आणि उरलेले मुलं मुली ती छेदिका तयार करतील. आता हे जर तुम्ही टॉपनी समजा तुम्ही असं पॅरलल शूट केलं तर ते काही दिसणार नाही, एकच मुलांची रेषा तुम्हाला एक लाईन फक्त दिसेल. पण हे जर तुम्ही टॉप अँगलने शूट केलं
किंवा हे फॉर्मेशन झाल्यावर त्या मुलांना तुम्ही खाली बसवलं तर 2 रेषा आणि 1 छेदिका हे स्पष्ट दिसतं. आणि मग जिथं संगत कोण दाखवतो आपण तिथं 2 मुलं आपण उभे करू शकतो आणि त्यांच्या हातामध्ये तुम्ही बोर्ड द्या किंवा त्यांनी फक्त हातवर करायचं दोघांनी आणि बसलेले मुलं सांगतील संगत कोण. त्यानंतर त्या दोघांनी हात द्यायचं, हात वर करायचे, बसलेले मुलं सांगतील अंतर कोण. त्यानंतर क्रॉस त्यांना उभं करा, बसलेले मुलं सांगतील व्युत्क्रम कोण. हे तुम्ही शूट करा आणि तुमचा हा जो पाठ तुम्ही आता शूट केलेला असेल त्याच्यानंतर तुम्ही शेवटी जे आपण समअप करतो तेव्हा तुम्ही सांगू शकता की चला मुलांनो आता आपण जे शिकलो ते आपण मैदानावरती प्रत्यक्ष करून बघू. आणि हा व्हिडिओ तुमचा शूट केलेला असेल तर तुम्ही त्याला जॉईन करा. म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष सहभागातून सुद्धा त्या मुलांना ते किती चांगल्या पद्धतीने शिकवू शकता, ज्याचं दृढीकरण म्हणतो आपण, ते दृढीकरण होण्यासाठी हा एक सुंदर व्हिडिओ तुमचा होऊ शकतो. तर हे झालं गणिताच्या बाबतीत. विज्ञानामध्ये अनेक कन्सेप्ट आहेत की ज्याचं व्हिडिओ चित्रीकरण करणं किंवा ज्याच्यावर पाठ तयार करणं खूप सोपं आहे. आता आपण उदाहरण घेऊ. समजा मला 8वीच्या धड्यामध्ये विज्ञानाच्या धड्यामध्ये एका धड्यात ब्लड प्रेशर आहे, स्पिग्मोमॅनोमीटर, ब्लड प्रेशर कसं मोजायचं ह्याची माहिती आहे. त्याच धड्यामध्ये ब्लड ग्रुप्स आहेत, मग ते A B O, मग ते RH पॉझिटिव्ह RH निगेटिव्ह, मी हे कसं करू शकतो. आता या धड्यामध्ये तुम्ही मला याच्यात नाट्यकरण कुठून आणायचं, फार सुंदर नाट्यकरण तुम्ही करू शकता. मी केलेलं आहे. मी नवोपक्रम जो या विषयावर मी एक नवोपक्रम केला होता, त्याचं स्क्रिप्टिंग फक्त प्रॉपर झालं पाहिजे. आता मला जेव्हा हे करायचं असेल की मला या धड्यावरती माझा व्हिडिओ करायचा आहे तर मी परत काय करेल, तर मी सीन लिहिल. आधी पहिल्या सीन 1 मध्ये मी हे लिहिल की मी प्रस्तावनेमध्ये काय सांगणार आहे. मी शूट तर तसंच करेल की मी येईल, मुलं गुड मॉर्निंग वगैरे म्हणतील, बसतील, हा कॉमन शॉट होईल. प्रस्तावना करताना मी काय सांगणार आहे. तर याच्यामध्ये जेव्हा ब्लड प्रेशर कसं मोजतात हा घटक येतो प्रस्तावना झाल्यानंतर, तेव्हा मला प्रत्यक्ष मी स्पिग्मोमॅनोमीटर वर्गात घेऊन जाईल आणि एका बाकावर बसलेले 2 मुलं त्यांना मी पुढं बोलवेल आणि सांगेल की तुम्ही मित्र आहात. तर मी या मुलाला सांगेल की तू याचं ब्लड प्रेशर मोजायचं आणि मी याला सांगेल की तू याचं ब्लड प्रेशर मोजायचं. हे खूप गरजेचं आहे. का गरजेचं आहे, कारण तुमच्या त्याचं जेव्हा परीक्षण होणार आहे तेव्हा सगळ्यात महत्वाचं हे बघितलं जाणार आहे की तुम्ही जे शिकवता ते रोजच्या आयुष्यात उपयोगी आहे का आणि ते कसं उपयोगात येऊ शकतं हे तुम्ही मुलापर्यंत पोहोचवता आहात का. तर आता बऱ्याचशा घरी आता स्पिग्मोमॅनोमीटर म्हणजे ब्लड प्रेशर काउंट करण्याचे घरात ज्येष्ठ व्यक्ती असतात, बीपीचा त्रास होतो, ते ॲपरेटस असतं. आता डिजिटल पण आलेले आहेत, पण हे ॲपरेटस नुसतं असतं. आपण शाळेतल्या मुलांना ते वापरायचं कसं याची माहिती नसते. बऱ्याचदा आपल्यालाही नसते, कारण आपण हॉस्पिटलमध्ये गेलं की इथं ते तो बेल्ट लावतात आणि डॉक्टर ते प्रेस करतात आणि तेच मोजतात. तर ते आपण शिकून घेतलं आणि ते मुलांना शिकवलं. मग स्टेथोस्कोपचा वापर कसा करायचा, तो पाऱ्याचा स्तंभ वर गेल्यानंतर तो खाली येतो, मग तो वरचा ब्लड प्रेशर जिथं आपल्याला हृदयाची धडधड ऐकू येते मग ते अजून खाली येतं, मग ते हाय झालं की मग ते लो कितीला ऐकू येतो, 80-120 मध्ये ते आहे का. हे मुलांना आपण प्रॉपर शिकवलं तर मुलं एकमेकांचा ब्लड प्रेशर मोजतात आणि हे त्यांना घरी पण उपयोगी पडतं की इमर्जन्सी की एखाद्याचं दुखायला लागलं तर डॉक्टर येऊपर्यंत तो मुलगा स्वतः ते मोजू शकतो. हे लाईफ स्किलिंग आहे, ज्याला आपण ते 4C ज्याला म्हणतो आपण की क्रिटिकल थिंकिंग असेल, कोलॅबोरेशन असेल, क्रिएटिव्हिटी असेल, कोऑपरेशन असेल, तर याच्यामध्ये तुमचा व्हिडिओ हा बसू शकतो. मग मी ते मुलांना आधी शिकवेल, मी ते शूट करेल आणि हा पाठ मला जेव्हा शिकवायचा आहे तेव्हा मी कमी बोलेल, मी फक्त माहिती देईल आणि मग मुलं काय करतायत हे मी ते करून घेईल. तर सीन 2 मध्ये मी प्रत्यक्ष मॉनिटर वापरेल आणि मॉनिटर वापरून 2 मुलं एकमेकांचा ब्लड प्रेशर काउंट करतील हे मी शूट करेल. त्याच्यानंतर मला याच्याविषयीची माहिती आहे, मग तो हायेस्ट किती पाहिजे, म्हणजे हायर किती पाहिजे, लोअर किती पाहिजे, त्याचे काय परिणाम होतात, ते कसं कंट्रोल करता येतं, ही सगळी माहिती मी त्यांना देऊ शकतो. आणि मग मुलं हे सांगतील की आता आम्ही स्वतः ब्लड प्रेशर मोजू शकतो.
एक सेकंड फक्त. एंडेड. आपण शेवटचे किती 10 मिनिट त्यांना द्यायचे ना, काय 15 मिनिट, त्यांच्या काही शंका प्रश्न असतील तर. नेटवर्क गेलं. विचारा कुठपर्यंत आलो होतो आपण. दोन मुलांना आपण समोर घेतल्यानंतर ते एकमेकांचा ब्लड प्रेशर मोजतील. ठीक आहे. सीन 3 मध्ये आपण याचे व्यवहारामध्ये काय उपयोग त्यांना होऊ शकतात, म्हणजे घरामध्ये ज्येष्ठ नागरिक असतील किंवा कोणाला ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर मुलांनी समजा काही इमर्जन्सी झाली तर डॉक्टर येऊपर्यंत किंवा जर वेळ असेल तर त्याचा कसा वापर मुलं करू शकतील हे त्यांना आपण पटवून द्यायचं आहे. त्यानंतर मग तुम्ही हे सांगू शकता की आता हे मॅन्युअली ऑपरेटेड जे आहेत ते रिप्लेस होत आहेत आणि आता डिजिटल ब्लड प्रेशर मोजण्याचे मशीन सुद्धा आता वापरले जातात. तुमच्याकडे तो असेल तर त्याचा तुम्ही डेमो देऊ शकता, नसेल तर त्याचा शॉर्ट व्हिडिओ किंवा त्याचा नुसता फोटो जरी तुम्ही इंट्रोड्यूस केला तरी चालेल. याच्यानंतर सीन 4 मध्ये मला जायचंय ब्लड ग्रुप्स. आता ब्लड ग्रुप्स मध्ये त्याचा संशोधक कोण, ब्लड ग्रुप्स कोणते, ही सगळी माहिती शिक्षकांनी दिल्यानंतर महत्वाचा भाग येतो तो ब्लड ग्रुप्स ठरवले कसे जातात, ब्लड ग्रुप कसे शोधले जातात. आता इथनं तुम्ही स्विच होऊ शकता. आता हा होईल तुमचा सीन 5 आणि या सीन 5 मध्ये तुम्ही सरळ काही मुलं 2-4 जेवढे शक्य होतील तेवढे ब्लड टेस्टिंग लॅब मध्ये दाखवा. तिथं प्रत्यक्ष तो जो ब्लड चेकिंग करतो तो जो कर्मचारी असेल किंवा जो तो ओनर असेल त्याला ते मुलं प्रश्न विचारतील की ब्लड ग्रुप्स कसे ठरवले जातात. मग तो कदाचित त्यांच्यापैकी एखाद्याचं ब्लड घेईल ज्याला माहिती नसेल की त्याचा ब्लड ग्रुप कोणता आहे आणि मग तो मायक्रोस्कोपच्या खाली ती स्लाइड ठेवेल आणि तो मुलांना एक्सप्लेन करेल की आता तो नेमकं काय करतोय आणि मग तो सांगेल की तुझा ब्लड ग्रुप हा आहे. इथं तुमचा रोल पॅसिव्ह राहील आणि आता शिक्षक म्हणून तो टेक्निशियन जो आहे तो लॅब मधला तो येईल आणि तो त्या मुलांना तर सांगेलच पण तो समोर बघून जेव्हा सांगेल तो इतर सगळ्यांना तो सांगेल की ब्लड ग्रुप्स कसे डिसाइड केले जातात. आणि त्यानंतर परत सीन 6 मध्ये तुम्ही परत क्लासरूम मध्ये याल आणि समअप कराल तुम्ही की मग तुम्ही ते रक्तदानाचं महत्व सांगू शकता किंवा ब्लड टेस्ट का केलं पाहिजे, कोणते रोग कसं ही सगळी माहिती देऊ शकता. त्याच्याविषयी काही तक्ते असतील ते तुम्ही देऊ शकता किंवा ब्लड डोनेशनचे काही स्लोगन असतात ते तुम्ही वापरू शकता किंवा त्याच्याविषयीचं पोस्टर असतं एखादं ती फ्रेम सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि मग तुम्ही हा पार्ट आहे हा समअप करू शकता. म्हणजे
आपण मॅथमध्येही ही क्रिएटिव्हिटी वापरू शकतो, आपण सायन्समध्येही वापरू शकतो आणि मराठीमध्ये तर ती इतक्या वाईडली वापरता येते, कारण तुमच्या समोर रेडी स्क्रिप्ट असते. धडा जो घडतो ती गोष्ट काय हे सगळ्यात आधी तो तुम्ही बिटवीन द लाईन्स म्हणतो तसा तो धडा वाचा. नंतर तुम्ही व्हिज्युअलाइज करा की मला आता याचं जर मला चित्रीकरण करायचं असेल तर मी कसं करू शकतो, मग मी मुलांचा वापर तिथं कसा करू शकतो. हे तुम्हाला आता मॅथ किंवा सायन्स याच्यावर जे व्हिडिओ करणार आहेत त्यांना स्क्रिप्टिंग करावं लागतं, डायलॉग स्वतः लिहावे लागतात. मराठीमध्ये हे काम तुलनेने सोपं असतं, कारण समजा आजी आणि नात यांचा संवाद असेल तर तो दिलेला असतो, तर ते त्याचं संवाद रूप तुम्ही स्क्रिप्टिंग करून घ्या आणि मग तुम्हाला हे ठरवायचं की हे घडतं कुठं. म्हणजे तुम्ही सांगितलं की आपण आज हा धडा शिकणार आहोत आणि त्यानंतर तो धडा घडतो कुठं, तर तुम्ही सरळ तिथं जाऊ शकता. म्हणजे आजी आणि नात आहे तर तुम्ही तिथं घरामध्ये एखाद्याच्या घरामध्ये ते दाखवू शकता. त्यांचे काही 2-3 संवाद असतील ते कट करा, परत तुम्ही क्लासरूम मध्ये या, त्याच्यावरचं तुमचं जे विवेचन असेल ते करा. त्यानंतर पुढचं सीन कुठे आहे तर तो झाडाखाली आहे, मग तो तुम्ही तिथं घेऊ शकता, तो ऍड करा, त्याच्यावर तुमचं विवेचन करा. मग शेवट कुठे आहे तर समजा काही नदी दाखवलेली आहे किंवा त्यातनं जे काही मूल्य द्यायचं आहे तुम्हाला तो काय असेल तो तो शूट करा. आणि शेवटी त्या धड्यातनं कुठलं सामाजिक मूल्य किंवा साहित्यिक मूल्य असेल, सामाजिक संदर्भ असतील, त्यातनं मुलांना नेमकं ज्याला आपण अध्ययन निष्पत्ती म्हणतो ते काय द्यायचं आहे ते मुलांपर्यंत एकदा पोहोचल्यानंतर त्याच्याशी संबंधित जर एखादी घटना एखादा व्हिडिओ तुम्ही करू शकलात किंवा तुमच्याकडे स्टॉक मध्ये सुद्धा असेल तर म्हणजे समजा संवेदनशीलता आहे तर त्याच्यावर मग तो वर्गातला एखादा मुलगा बाहेर पडतो आणि त्याचा मित्र पळता पळता पडतो तर हात त्याला उचलतो, त्याला धीर देतो, विचारपूस करतो. म्हणजे तुम्ही जे धड्यात शिकवलं ते मूल्य त्याने आत्मसात कसं केलं हे तुम्ही एक शब्दही न बोलता त्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू शकता. मुळात सिनेमा, लघुपट आणि व्हिडिओ ही भाषाच चित्रभाषा आहे. याच्यामध्ये टॉकी पोर्शन कमीत कमी आला पाहिजे. तुम्ही जर युट्यूब वरती ऑस्कर विनर अवॉर्ड फिल्म बघितल्या, ऑस्कर किंवा राष्ट्रीय पारितोषिक विजेते लघुपट बघितले तर त्याच्या सगळ्यामध्ये तुम्हाला जाणवेल की त्यांची प्रेम बोलते. जे ज्या फिल्म आपल्याला खूप आवडतात त्याची सिनेमॅटोग्राफी, त्याचा कॅमेरा खूप उत्तम बोलत असतो. त्यामुळे पात्र कमी बोलले तरी काही बिघडत नाही, ज्याला आपण डिरेक्शन पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणतो. म्हणजे एक शब्दही न बोलता कॅमेरा दाखवतो की काय घडलेलं आहे. तुम्ही फॅन्ड्री सगळ्यांनी बघितलं असेल. फॅन्ड्रीचा जो शेवट आहे तो शेवट काय आहे तर तो जब्या जो आहे तो या सिस्टीमला एवढा वैतागतो की तो एक दगड उचलतो आणि मारतो, तर तो दगड कॅमेऱ्याच्या दिशेने येतो आणि तिथं फिल्म एंड होते. तर हा धक्का आहे. इथं दिग्दर्शक दिसतो तसा प्रत्येक सीन मध्ये तुमच्यातला दिग्दर्शक दिसला पाहिजे. तर तो त्याने ते क्षणिक रागातनं मारली केलेली दगडफेक नाहीये ती, त्याने सिस्टीम जी छळती आहे त्या छळणाऱ्या सिस्टीम वरती फेकलेला तो दगड आहे. ती त्या वंचित वर्गाची रिॲक्शन आहे. किती सेकंदाचं दृश्य आहे ते, 3-4 सेकंदाचं दृश्य आहे. तो फक्त दगड उचलतो आणि फेकतो आणि फिल्म संपते. पण ते किती प्रभावी झालं तर फॅन्ड्री मग कुठल्या कुठं पोहोचला. तुम्ही कदाचित तुम्हाला माहिती असेल की नागराज मंजुळेची सुरुवात ही अशाच एका 11 मिनिटाच्या शॉर्ट फिल्म पासून झाली. तुम्ही आज हे सेशन संपल्यानंतर त्याला पण गृहपाठ म्हणू, मी तुम्हाला तो गृहपाठ देतो की तुम्ही युट्यूबवर पिस्तुल्या नावाची शॉर्ट फिल्म बघा. जी शॉर्ट फिल्म 11 मिनिटाची आहे. एका मुलाची आणि त्याच्या बहिणीची शिक्षणासाठीची धडपड 11 मिनिटामध्ये नागराजने दाखवली आणि त्याला नॅशनल अवॉर्ड भेटलं. आणि तिथून पुढं मग फॅन्ड्री, मग सैराट, मग झुंड आणि आता खाशाबा किंवा नाळ, आता नाटू येतोय, हा नागराज बनला. तर तो कशातनं बनला तर तो एका शॉर्ट फिल्म मधनं बनला. अनेक शिक्षकांनी सुद्धा शॉर्ट फिल्म बनवले आहेत. म्हणजे मी 11-12 शॉर्ट फिल्म बनवल्या आहेत. माझ्या युट्यूब चॅनलवर आहे, मी त्या ग्रुपवर पण काही टाकेल. स्क्रिप्टिंग आणि इमॅजिनेशन हे किती छान असतं. हे कॉम्बिनेशन जर सुंदर झालं, स्क्रिप्ट आणि तुमचं इमॅजिनेशन, म्हणजे तुम्हाला दिलेला धडा आहे तो धडा बाकीच्यांना वाचताना तो रटाळ वाटेल, वृक्ष वाटेल, पण तुम्ही जर त्यात इमॅजिनेशन ऍड केलं ना तर तो इतका छान होतो. बरं, यातनं याचं आपल्याला फक्त मनोरंजन नाही द्यायचं आहे. म्हणजे तुम्ही
आपल्याला सिनेमा थोडाच तयार करायचा आहे. आपल्याला शिक्षण हा आपला गाभा आहे, त्यातनं काय द्यायचंय मुलांना आपल्याला. मग ते गणित असो, विज्ञान असो, भाषा असो किंवा समाज अभ्यास असो, किंवा काही लोक तर याच्या पलीकडे आता प्राथमिक मध्ये खूप छान धडे आहेत. प्राथमिक 1ली ते 4थी मध्ये परिसर अभ्यास वगैरे, याच्यामध्ये ते संवेदनशीलता मूल्य आहे. तर फार छोटा मस्त धडा आहे. एक मुलगी, तिचं छोटी मुलगी आहे, ती बर्थडे तिच्या मैत्रिणींना बोलून साजरा करते, मोठ्याने गाणे लावते, आणि तिचे आजोबा घरात आहेत, त्यांना ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना ते मोठ्या आवाजाचा त्रास होतो, आणि ते येऊन फक्त तिला म्हणतात की तू आवाज कमी कर, मला त्रास होतोय, आणि ती मुलगी आवाज कमी करते. बस एवढी छोटी गोष्ट, पण किती सुंदर आहे बघा. त्या मुलीमध्ये किंवा तुमच्या वर्गामध्ये जे काही मुलं तुमच्या समोर बसलेले असतील, त्यांच्यामध्ये किती महत्वाचं सामाजिक मूल्य एका छोट्या गोष्टींना तुम्हाला पेरता येतं. हे तुम्ही आता किती छान शूटिंग करता येईल बघा, याचं स्क्रिप्टिंग किती सुंदर करताय, की आधी ते बर्थडेचं जे आहे तुम्ही वर्गात जेव्हा सांगाल, मग तुम्ही प्रत्यक्ष ती स्लाइड दाखवाल की बर्थडे होतोय, मग ते आवाज वाढेल, मग ते आजोबांना त्रास झालेला दिसेल. या सगळ्या गोष्टीमध्ये मध्ये मध्ये तुम्ही तुमच्या विवेचनातनं तुम्ही त्या कनेक्ट करत 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 पुढे जाल, आणि त्याला जोडून मग आणखी एक सीन तुम्ही दाखवू शकता की त्या मुलीने ते खरंच आत्मसात केलेलं आहे. असं कुठलाही एक सीन तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता. तर सगळ्यात महत्वाचं हेच आहे की तुम्ही किती उत्साहाने, किती एन्थुजियास्टिकली, आणि तुमच्या इमॅजिनेटिव्ह पॉवरचा मुलांना किती उपयोग कशा पद्धतीने होऊ शकतो. इतक्या सुंदर आणि इतक्या सोप्या सोप्या गोष्टी आहेत की ज्याच्या, आता तुम्ही विज्ञानामध्ये वरच्या वर्गाला जर कोणी शिक्षक शिकवत असतील तर तुम्ही हायड्रोकार्बन्स आहेत बघा, तर हायड्रोकार्बन तसं तुम्ही म्हणाल की 8वीलाही एक धडा आहे कार्बन आणि कार्बन कंपाऊंड, पण सगळ्यात सुंदर पाठ या धड्यावर होऊ शकतो. म्हणजे कार्बन पासून जेव्हा तुम्ही सुरुवात करता तर कुठं कुठं कार्बन दिसतो, तर त्याच्यात म्हणलेलं आहे की डोक्याच्या केसावरून पायाच्या नखापर्यंत सगळीकडे कार्बन. म्हणजे तुम्हाला इमेजेस गुगलवर किती पण मिळतील ते, की इथं कार्बन आहे, इथं कार्बन आहे, इथं कार्बन. मग मुलं सांगतील की सर इथं पण आहे का, इथं पण आहे का, तर तुम्ही ते सांगू शकता की हो याच्यातही कार्बन आहे, मग हाडामध्ये पण कार्बन आहे. ह्या सगळ्या इमेजेस जर तुम्ही ऍड करत गेलात, बरं पुढं काय आहे, तर कार्बन कार्बन बॉन्डिंग होत. आता याच्यामध्ये इतकं सुंदर वर्गातच तुम्ही ABL शूट करू शकता. आता तुम्हाला त्याच्यामध्ये ते पुढं आहे की मिथेन आहे, CH4, आणि त्याचं स्ट्रक्चरल फॉर्म्युला पण आहे, त्याचं मॉलिक्युलर फॉर्म्युला पण. इतकं म्हणजे मध्ये एक मुलगा उभं करा, तो कार्बन आहे, त्याच्यानंतर त्याच्या बाजूने 4 मुलं उभे करा, आणि त्या मुलाकडं एकाने असा हात केलाय, एकाने इकडनं केला, एकाने इकडनं केला, एकाने इकडनं केला, मध्ये C आहे, आणि इकडं H4 सिंगल बॉन्डने ते बांधलेले. मिथेन हे ABL ने हा व्हिडिओ जर तुम्ही शूट केला तर मला नाही वाटत की परत वर्गातला किंवा त्याच्यात भाग घेतलेला कुठलाही विद्यार्थी त्याला परत मिथेनचं मॉलिक्युलर फॉर्म्युला, स्ट्रक्चरल फॉर्म्युला काहीही शिकवायची गरज पडेल असं बिलकुल होणार नाही, कारण ते व्हिज्युअलाइज केलेलं आहे त्यांनी, ते बघितलंय, ते सगळं आत्मसात होत. किंवा आता तुम्हाला C2H2 दाखवायचं, डबल बॉन्डिंग आहे, मग त्याने फक्त 2 हात असे जर केले तर ABL पद्धतीने तुम्ही ते शिकवू शकता. फिजिक्समध्ये ज्यांना पॅरलल आणि सेरीज, बऱ्याचदा आपण फळ्यावर कितीही सांगितलं तर ते मुलांना कळत नाही. म्हणजे इतक्या सोप्या 3च मुलं लागतात, 3 मुलांमध्ये तुम्ही व्हिडिओ शूट करा आणि तुमच्या त्या पाठात ऍड करा, त्याचं मूल्य कुठल्या कुठं झालं. 3 मुलं पॅरल, म्हणजे मी इथं आहे, इथं एक मुलगा आहे, इथं एक मुलगा आहे, हे झाली सेरीज मध्ये एकमेकांचे हात धरलेले आहेत त्यांनी. सेरीज मध्ये काय होतं, जर प्रवाह खंडित झाला तर पूर्ण सर्किट बंद पडतं. म्हणजे या मुलाने, इकडच्या मुलाने जर हात सोडला तर कुठल्याही दुसऱ्या बाजूने तो प्रवाह वाहू शकत नाही, मग ते सर्किट बंद पडणार. हे झालं सिरीज. आता पॅरलल मध्ये काय करायचं की आता मी इथं उभा आहे, माझ्या समोर एक मुलगा उभा राहील आणि माझ्या मागे एक मुलगा उभा राहील. मी असे हात करेल, समोरचा मुलगा असे मागे हात करून माझे हात धरेल आणि मागचा जो मुलगा आहे तो असे पुढे हात करून माझे हात धरेल. आता काय झालं, समजा समोरच्यानी जो असा हात केला तो एक त्यांनी सोडला तरी इकडनं याने कनेक्ट केलेलं याने मागच्याला कनेक्ट केलेलं हा पुढे आहे, त्यामुळे तो वीज प्रवाह चालू राहतो. एबीएल पद्धतीने, एबीएल इज द बेस्ट मेथड. मुलांना बिलकुल कंटाळा
येत नाही. आपण जेव्हा, मी त्याला सत्यनारायण पद्धत म्हणतो, की वर्गामध्ये आपण जे शिकवतो ते सत्यनारायण पद्धतीने असतो. म्हणजे आपण येतो, धड्याचं नाव टाकतो, बडबड बडबड करतो, निघून जातो. मग आपल्या अंदर पुढं मराठी शिक्षक येतो, तो तेच करतो, हिंदी तेच करतो. ते पोरांना नुसतं ऐकणं आहे, नुसतं ऐकून ते कंटाळून जातात. बरं, त्या बिचाऱ्यांच्या हातात काहीच नसतं. म्हणजे किती कंटाळा आला तरी त्यांना व्यवस्थित बसणं आहे, तुमचं ऐकणं आहे. आणि मग एक खूप म्हणजे छान कन्सेप्ट मी त्याच्यावर बऱ्याचदा लिहिलंय, की आपण म्हणतो शालाबाह्य, तर परिस्थितीमुळं, गरिबीमुळं जे मुलं शाळेत पोहोचू शकत नाहीत ते वेगळे आहेत. पण मला नेहमी विचार करावा लागतो, विचार करावा वाटतो तो त्या विद्यार्थ्यांचा, की जे तुमच्या समोर वर्गात बसलेले आहेत. त्यांना कुठलाही प्रश्न नाहीये, घरी सदन आहे, कुठलाही प्रश्न नाही, मानसिक नाही, आर्थिक नाही, कुठलाही प्रश्न नाही. पण ते वर्गात तुमच्या समोर बसलेत आणि तरी ते शालाबाई आहेत मनाने. ते आहेत बसलेले तिथं, पण त्यांच्या डोक्यात दुसरी शाळा भरलेली. त्यांच्या भावविश्वाशी मिळतं जुळतं असलेलं वर्गात, शाळेत काही घडत नाही. आणि म्हणून ते फक्त येतात, बसतात. बसमध्ये जसं आपण 7ला बसतो, 12ला उतरतो, तसे ते 7ला बसतात, 12ला उतरून जातात. आणि मग आपण म्हणतो की यांना काही इंटरेस्टच नाही, यांना काही कळतच नाही. पण तेच जर तुम्ही इन्व्हॉल्व करायला लागले, तुम्ही बघा गैरहजेरी एरवी जास्त असते, पण स्नेहसंमेलनाला गैरहजर असणारे पण आवर्जून येतात शाळेत. का? तर काहीतरी सहभाग आहे त्यांचा. त्यांना निदान टाळी तरी वाजवते, निदान गाणं आवडलं तर आनंद तरी व्यक्त करतात. वर्गामध्ये ते होत नाही. त्यांची ती व्यक्त होण्याची क्षमताच नाही. आणि शंका विचारणं तर खूप आपण म्हणजे पाप मानतो, की शंकाच विचारायच्या नाही. खरं तर मुलं खूप छान शंका विचारतात. जिथं ज्या वर्गात शंका विचारल्या जातात, म्हणजे एक सुविचार आहे, एक शिक्षणातला खूप मोठा तज्ञ असं म्हणतो, की शंका विचारण्याचं हत्यार जो मुलांच्या हातात देतो, तो सगळ्यात चांगला शिक्षक. पण खरं असं आहे की ना, आई वडिलांनाही शंका विचारलेली, मुलांनी शंका विचारली आवडत नाही, आणि आपल्या शिक्षकांनाही बऱ्याचदा आवडत नाही. पण मुलांना जर बोलतं केलं ना, तर तुमचा वर्ग हसत खेळत राहतो आणि तुम्हाला मुलांकडनं आयडिया मिळेल. तुम्ही बघा, तुम्ही जे काही व्हिडिओ करायला आता, तुम्ही जर मुलांशी चर्चा केली की आपल्याला असं असं व्हिडिओ करायचं तर काय करता येईल, तर आउट ऑफ बॉक्स थिंकिंग ज्याला म्हणतो ना आपण, ते आपल्यापेक्षा मुलं जास्त करतात. आता ते आपल्या समजा अनेक व्यवधानं आहेत, आपण वयाच्या या स्टेजला असू किंवा काय अन्य प्रापंचिक व्यापामुळे असू, पण आपलं ब्रेन एका विशिष्ट दिशेने विचार करतो. त्यांचं तसं नसतं. सगळ्या क्षमता मुक्त असतात त्यांच्या. त्यामुळे तुम्ही त्यांना विश्वासात घ्या, त्यांच्या पाठीवर हात टाका आणि त्यांना सांगा की काय करता येईल. तुम्ही बघा, इतक्या सुंदर कल्पना ते तुम्हाला सुचवतील, की तुमचा व्हिडिओ तुम्हाला जे आधी वाटत असेल की मी कसं करू आता आणि मला नेमकं काय करायचंय, मी कन्फ्यूज आहे, तर तो व्हिडिओ कुठल्या कुठं पोहोचवण्याचं काम तुमचे विद्यार्थी नक्की करतील. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तर तुमच्याकडे नोटबुक असतील तर एकदा लिहून घ्या की तुम्हाला नेमकं व्हिडिओ निर्मिती करताना स्क्रिप्टिंग कसं करायचंय. तर आधी पहिल्या स्टेपला येईल विषय, आणि विषयानंतर त्या विषयातल्या पाठाची निवड. ही पाठाची निवड करताना नाट्यीकरण करण्यासाठी मला जास्तीत जास्त स्कोप कोणत्या धड्यात आहे तो तुम्ही निवडा. त्याच्यानंतर दुसरा विषय येईल ती तुमची संहिता म्हणजे स्क्रिप्टिंग. तुम्ही स्क्रिप्ट कसं तयार कराल, तर स्क्रिप्ट तयार करताना आधी गोष्ट तुम्हाला काय सांगायचंय, त्या धड्यामधला आशय काय आहे, आणि त्याच्या लर्निंग आउटकम्स म्हणजे निष्पत्ती, ज्याला आपण अध्ययन निष्पत्ती काय आहेत, ह्या दोन गोष्टीवर तुम्ही फोकस करा, की मला यातनं हा आशय द्यायचा आहे आणि त्यातनं मुलांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे, माझ्या लर्निंग आउटकम्स या आहे. त्याच्यानंतर तिसरा जो मुद्दा येईल त्याच्यामध्ये तुमच्या संहितेमध्ये तुम्हाला दृश्यीकरण करायचं, म्हणजे याला आपण सीन म्हणतो. मग तुम्ही शॉर्ट डिव्हिजन करा. हे सगळ्यात महत्वाचं. याच्यामध्ये सीन 1 मध्ये काय दिसणार आहे हे लिहून काढा. त्याला प्रॉपर्टीज काय आहेत, वस्तू काय काय वापराव्या लागणार आहेत मला,
ते त्याच्या शेजारी लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला शूटिंग करणं खूप सोपं जाईल. तुम्हाला माहिती या सीनला हे प्रॉपर्टी लागणार आहे, त्या तिथं तुम्ही आणून ठेवता. मग किती सीन आहेत तुमचे? 1 2 3 जे काय सीन असतील तेवढे सीन तुम्ही लिहून ठेवा. आता हे सीन लिहिताना आणि प्रॉपर्टी लिहिताना हे जेव्हा तुम्ही कराल त्याच्यानंतर तुमचा येईल डायलॉग म्हणजे संवाद. त्या सगळ्या तुमच्या संहितेमध्ये संवाद किती आहेत? तर सीन 1 इथं तुमचे संवाद लिहा. आता त्या संवादामध्ये पात्र आपोआप येतात. शिक्षक विद्यार्थी असेल, आजी आणि नात असेल किंवा जे काय असतील ते सगळे संवाद तुम्ही सीन वाईज लिहून ठेवा. सीन 1 सीन 2 सीन 3 सीन 4 या सगळ्यामध्ये कोणतं पात्र आहे आणि ते काय बोलणार आहे हे झाल्यानंतर तुम्हाला एंड त्याचा कसा करायचा, म्हणजे तुम्ही स्टार्ट कशी केली हे आपण बघितलं. आता त्याचा शेवट हा अतिशय प्रभावी असला पाहिजे आणि याच्यासाठी तुम्ही कंटेंट भरपूर वापरू शकता. म्हणजे तुम्ही तयार केलेला व्हिडिओ वापरू शकाल, तुम्ही गुगलवरनं इमेजेस घेऊ शकता, तुमच्याकडे चार्ट असतील तर ते चार्ट वापरू शकता, तुम्ही फोटोज वापरू शकता किंवा तुम्ही काही स्लोगन असतील तर ते स्लोगन सुद्धा वापरू शकता. आणि मग शेवटचा जो भाग येतो तो वोट ऑफ थँक्स किंवा ज्या पद्धतीने तुम्हाला तो व्हिडिओ एंड करायचा आहे तो इथं तुम्ही करू शकता. आता ह्या 1 2 3 4 5 ह्या गोष्टी जर तुम्ही लिहून घेतल्या तर माझी खात्री आहे तुम्ही कोणताही विषय निवडा त्या विषयावरती तुम्हाला ह्या पद्धतीने पुढे जाता येईल. आणि जितके तुम्ही संवाद प्रभावी कराल तेवढा तुमच्या व्हिडिओचा आशय दर्जेदार होईल. मग त्या संवादामध्ये तुम्ही जनरल नॉलेज वापरू शकता. तुम्हाला अवांतर ज्या गोष्टी मुलांना द्याव्या वाटतात, एखाद्या व्यक्तीची माहिती द्यायची, एखाद्या समजा शास्त्रज्ञाचा रेफरन्स आला तर तुम्ही त्याचा फोटो दाखवू शकता, त्याची माहिती देऊ शकता. एखाद्या घटनेचा रेफरन्स आला, एखाद्या शहराचा आला, एखाद्या गडाचा आला, किल्ल्याचा आला, तुम्ही पटकन त्याचा फोटो दाखवा आणि त्याची माहिती द्या. म्हणजे तुम्हाला एनरिचिंग म्हणतो आपण, ते एनरिचिंग करण्यासाठी तुम्हाला कंटेंट, मग तो व्हिडिओ स्वरूपात असेल, इमेजेस असेल, चार्ट्स असतील, फोटोज असतील, स्लोगन असतील, ज्या पद्धतीने तुम्हाला अवांतर माहिती जास्त देता येईल. पण हे लक्षात ठेवा की तुम्हाला टाइम लिमिट आहे. तुम्हाला तुमचा व्हिडिओ किती मिनिटांचा असावा ते नियमावलीमध्ये दिलेलं आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही कुठल्याही विषयाचं स्क्रिप्टिंग चांगल्या पद्धतीने करू शकता. माझ्याच एका छोट्या शॉर्ट फिल्म बद्दल मी तुम्हाला माहिती देऊन मग मी थांबेल. तुमचे काही प्रश्न असतील तर आपण ते घेऊया. मतदान जनजागृती हा विषय होता आणि मुलांशी चर्चा करत होतो की याच्यावर जर आपल्याला शॉर्ट फिल्म करायची असेल तर काय करता येईल. बघा तुम्हाला मी सांगितलं मुलं किती आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करतात. मग त्या चर्चेतनं असं निष्पन्न झालं की मतदान म्हणजे काय, तर सगळ्यांना शहरातल्या खेड्यातल्या कोणालाही जर कळायचं असेल की मतदान म्हणजे काय, तर इथं जे बोट आहे त्या बोटाला आपण काळी शाई लावलेली असली तर मतदान झालं आणि नसेल तर झालं नाही. इतकं सोपं आहे. हे चर्चेत आल्यानंतर मग मुलांना म्हटलं की तुम्ही आता 2 दिवसाचा वेळ घ्यायचा आणि एवढंच करायचं, काळा टिपका तुम्हाला कुठं कुठं दिसतोय शोधायचं. 2 दिवसानंतर मुलं जेव्हा मला भेटले तेव्हा एका मुलाने सांगितलं की आमच्या घरी छोटं बाळ आहे, माझी आई त्याला न्हाऊ घालते आणि नंतर त्याला पावडर वगैरे लावते आणि त्याला दृष्ट लागू नये म्हणून त्याला इथं एक काळा टिपका, ज्याला आपण तीट म्हणतो, ती लावते. तर मी म्हटलं चला आपलं सीन 1 क्लिअर झाला. दुसरा मुलगा म्हटला की माझी एक ताई आहे, ती कॉलेजला जाते पण ती त्या जायच्या आधी अर्धा तास आरशासमोर उभं राहते आणि मेकअप करत असते आणि ती गंध लावते, पण ते लाल रंगाचं असतं. म्हटलं ठीक आहे आपण सिनेमॅटिक लिबर्टी घेऊ शकतो आणि ते काळं गंध आपण दाखवू शकतो. तिसरा एक शेतकऱ्याचा मुलगा होता, तो म्हटलं माझ्या आजोबांनी ना आमच्या घरी फोटो आहे विठ्ठलाचा, त्याला तो बुक्का असतो तो काळ्या रंगात, तो लावून तो इतका लावलाय की तो फोटोच काळा भंगार होऊन गेलाय. म्हटलं चला आपल्याला तिसरा सीन मिळाला आणि आमची संहिता तयार झाली. मग आम्ही काय केलं, कॅमेरा घेतला आणि एक आई त्या बाळाला काळी तीट लावते एवढंच फक्त शूट केलं आणि तो काळा टिपका इथं आहे त्याला रेड सर्कलने हायलाइट केलं आणि टायटल दिलं त्याला इतक्याच मायेने.
दुसऱ्या सीन मध्ये ती मुलगी इथं गंध लावते, ते हायलाइट केलं आणि त्याला टायटल दिलं इतक्याच प्रेमाने. तिसऱ्यात तो भक्त त्या विठ्ठलाच्या फोटोला बुक्का लावतो, ते हायलाइट केलं, त्याच्या खाली लिहिलं इतक्याच भक्तिभावाने. आणि नंतर मतदान कर्मचारी दाखवला, तो मतदाराच्या बोटाला काळी शाई लावतो, ते हायलाइट केलं आणि त्याच्या खाली लिहिलं इतक्याच जबाबदारीने मतदान करा. ही 1 मिनिटाची फिल्म आहे. 1 मिनिटाची ही फिल्म आम्ही आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या सोबत मी बनवली. जेव्हा कधी लोकसभा विधानसभेचे निवडणूक येतात तेव्हा ती महाराष्ट्रभर व्हायरल होते. ती मी बनवली 2009 साली फक्त 500 रुपयामध्ये. आणि 3 फेस्टिवलला त्या फिल्मला पहिलं अवॉर्ड आहे. म्हणजे आतापर्यंत त्या फिल्मला 42,000 रुपयांचे बक्षीस मिळालेले आहे. आणि ती फिल्म बघून प्रत्यक्ष नागराजकडे ती फिल्म गेली, तिथं माझा नंबर आहे, मग त्याने मला संपर्क केला. तो 3 वेळेस माझ्या शाळेत त्या विद्यार्थ्यांना भेटायला आला, की तो म्हणले ही खूप चांगली गोष्ट आहे की विद्यार्थी शॉर्ट फिल्म करतात आणि तुम्ही ती शिक्षणात वापरत. त्यानंतर मग सदाशिव अमरापूरकर आले, मग जितेंद्र जोशी आले. ह्या सगळ्या लोकांची भेट त्या मुलांची, म्हणजे आल्यानंतर सगळ्या शाळेच्या मुलांशीच आपण त्यांची भेट करून देतो. पण 1 मिनिटाची शॉर्ट फिल्म किती वाईड स्प्रेड होऊ शकते आणि तुम्हाला कुठल्या कुठं जोडू शकते. नाहीतर मी शेवगावमध्ये राहतो, या लोकांशी माझा कधीही संपर्क आला नसता, पण मी त्यांच्या कुटुंबातला सभासद झालो किंवा ते आजही मित्रासारखे आहेत. म्हणजे आता अमरापूरकर सर तर आता राहिले नाही, पण जे जे लोक ते बघायला आले ते सगळे आजही माझ्याशी, माझ्या शाळेशी जोडले गेलेले आहे. ही ताकद शॉर्ट फिल्म या माध्यमाची, कमीत कमी वेळेत कमीत कमी साधनं वापरून तुम्हाला जो संदेश द्यायचा आहे तो अचूक बाणासारखा पोहोचवणारं साधन म्हणजे शॉर्ट फिल्म आहे. आणि तुम्ही जेव्हा व्हिडिओ मेकिंग करता तेव्हा त्याचा सिनेमा न होऊ देता, पण सिनेमाच्या अंगाने, लघुपटाच्या अंगाने जर तो केला, त्यातला गाभा, त्याचा आत्मा शिक्षण राहील, लर्निंग आउटकम राहतील, पाठ्य घटक असे हेच राहतील, पण मुलांच्या सहभागाने तो अत्यंत जिवंत होऊ शकतो. आणि या स्पर्धेच्या पलीकडे जाऊन तुमच्यातली क्रिएटिव्हिटी बाहेर येऊ शकते. आणि एक मानसिक समाधान, जेव्हा तुम्ही हे व्हिडिओ तुमच्या युट्यूब चॅनलला टाकाल किंवा तुमच्या शाळेच्या ग्रुपवर शेअर कराल, तेव्हा बघा तुम्हाला जे कमेंट येतील किंवा मुलांपर्यंत जे पोहोचेल त्याच्यामध्ये मिळणारं आत्मिक समाधान हे कुठल्याही स्पर्धेच्या पुरस्कारापेक्षा नक्कीच जास्त असेल. तर तुम्हा सगळ्यांना या पद्धतीने शॉर्ट फिल्म मेकिंग करण्यासाठी मी आणि नॉलेज ब्रिज फाउंडेशन आणि व्यक्तिशामी आमच्याकडून मी मनपूर्वक तुम्हाला शुभेच्छा देतो. तुम्ही सगळे या स्पर्धेत भाग घ्या, नक्कीच यशस्वी व्हाल. आणि भविष्यामध्ये सुद्धा तुमच्या शाळेच्या परिसरामधल्या छोट्या छोट्या घटना टिपत तुम्ही खूप सुंदर शॉर्ट फिल्म करू शकता. युट्यूबवर सुद्धा तुम्ही अशा शॉर्ट फिल्म बघू शकता. तर फक्त स्पर्धेपुरतच न राहता त्याच्या पलीकडे जाऊन शिक्षणात तुम्ही लघुपटाचा शैक्षणिक साधन म्हणून वापर कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आणि आता जर तुमचे काही शंका असतील, प्रश्न असतील तर तुम्ही नक्की विचारा, आपण त्याच्यावर थोडक्यात चर्चा करू. खूप खूप जबरदस्त सर. म्हणजे ज्या पद्धतीने हा संपूर्ण विषय सर तुम्ही मांडलाय, अप्रतिम, हॅट्स ऑफ. म्हणजे माझं सुद्धा नॉलेज एवढं नव्हतं. आजपर्यंत आपण इतक्या वेळा भेटलो, इतक्या वेळा आपण चर्चा केल्या, पण ह्या अँगलनी विचार करणं असतं कुठल्या फिल्मच्या पाठीमागे. एक डिरेक्टर कुठल्या विचार म्हणजे कुठल्या स्तरावरती जातो आणि कुठल्या लेवलला जाऊन तो काम करतो. अप्रतिम, खरोखरच हॅट्स ऑफ. खरोखरच सुंदर. आणि ह्याच प्रतिक्रिया असतील आपल्या सर्व पार्टिसिपंट्सच्या. तर सर्व पार्टिसिपंट्सला विनंती की आपला माईक एक 1 बाय 1 ऑन करा आणि चर्चेसाठी सुरुवात करा. तुमचे प्रश्न असतील, तुम्हाला कसं वाटलंय सेशन, अर्थात ग्रुपवरती पण तुम्ही या संदर्भात फीडबॅक्स देऊ शकतात. गेवरीकर सरांचे जे व्हिडिओज आहेत तर व्हिडिओज पण तुम्हाला ग्रुपवरती मिळतील, त्याच्या लिंक्स ग्रुपवरती मिळतील. तर रिक्वेस्ट आहे, तुमचे काय प्रश्न असतील तर प्रश्न विचारा किंवा काही फीडबॅक द्यायचे असेल तर निश्चितच वेलकम. माईक ऑन करा आणि डायरेक्ट बोला. हा, रशिदा मॅडम तुम्ही आधी बोला. रशिदा मॅडम बोला. गुड इव्हनिंग.
कुठल्या संस्थेने घेतली होती कॉम्पिटिशन ती? अच्छा 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 चालतंय. मी त्याच हा हा ऑर्गन डोनेशन वरती होतं ते. हा, तर ते ऍक्च्युली त्याच्या पाठीमागे बॅकग्राऊंड म्हणजे तावडे साहेबांचं बॅकग्राऊंड होतं त्याच्या पाठीमागे, आणि त्यांच्या ते कुठल्या तरी ऑर्गनायझेशननी ती ऑर्गनाईज केली होती. ऍक्च्युली मला पण माहित नाही, कारण त्याच्यानंतर आपटे काका सध्या US मध्ये आहेत, आणि ते US मधून काहीतरी पुढच्या 2-3 महिन्यात भारतात येतील. तर त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा झाली की मी बोलेल त्यांच्याशी. पण एक एक गोष्ट नक्की होईल की तुम्ही जर स्क्रिप्टिंग करून तो व्हिडिओ केलेला असेल तर तो त्या अनुभवाचा तुम्हाला आत्ता खूप चांगला उपयोग होईल. आत्ता तुम्ही जे पाठ्यघटकावर व्हिडिओ कराल तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा भरपूर उपयोग होईल. आणि याच्यामध्ये 2 गोष्टी असतात की तुम्ही जर तो व्हिडिओ तुमच्याकडे असेल, तर मी आता एक आरोग्य नावाचीच एक शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशन आहे. ऑक्टोबर एंड पर्यंत त्याला एंट्रीज पाठवायच्या आहेत. तर फक्त म्हणजे तुमचा विषय त्याच्यामध्ये बसतो तर मी ती लिंक तुम्हाला पाठवेल, तर तो तुमचा व्हिडिओ तुम्ही त्या स्पर्धेला पाठवू शकता. त्याला निशुल्क आहे ती, म्हणजे एंट्री फी नाही आहे त्याला, आणि खूप दर्जेदार, आता 12वं वर्ष आहे, खूप चांगल्या परीक्षकांकडनं त्याचं परीक्षण होतं. तर तुम्ही नक्की तो व्हिडिओ पाठवा. मी भूषण सरांकडनं तुम्हाला ती लिंक शेअर करतो. अजून कोणाला जर बनवायचं असेल आरोग्य विषयावर, कुठल्याही मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य, कुठली व्याधी, याच्यावर जर तुम्ही व्हिडिओ बनवले असतील 30 मिनिटापर्यंत, हे लक्षात घ्या, 30 मिनिटाच्या आत असतो त्याला शॉर्ट फिल्म म्हटलं. मग तो काही सेकंदापासून 30 मिनिटापर्यंत असतो. तर मॅडम तुम्ही नक्की पाठवा त्याला. थँक्यू. पुढचा प्रश्न कोण बोलताय? हा बोला. हॅलो. हा बोला सचिन सर बोला. हेच ते सत्र व्हायचंय. हॅलो सर 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 तुम्ही आपली जर डिटेल जर पाहिलं ना, विकास इंगळे सर त्यासाठी आहेत. आपण प्रत्येक क्षेत्रातले एक्सपर्ट बोलवलेत ह्या पूर्ण कार्यशाळेसाठी. त्याच्यामुळं एक स्क्रिप्टिंग, एक बॅकएंडला पेपर वर्क हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे, जो आजच्या सत्रामध्ये घेतला. बाकी कॅमेरा, ते आवाज, आणि ते शूटिंग, आणि ते लाईट, आणि ते सगळे सत्र अजून बाकी आहेत आपले. हा हा हो, ते जास्त प्रेफरेबल आहे. आपण जेव्हा छापील वाटतं ते, तर त्यांना त्यांच्या भाषेत व्यक्त होऊ द्या. आणि त्यांना गरज नसते की त्यांनी पाठांतर करावं, कारण एक सीन खूप छोटा असतो. म्हणजे तुम्ही एक प्रश्न विचारता त्यात तो 2 ओळीचं उत्तर देतो. त्यामुळे त्याला पाठांतर वगैरे करायला लावूच नका, कारण पाठांतर म्हटलं ना की मग ते कृत्रिमपणा येतो त्यात. तर त्याला त्याच्या भाषेत व्यक्त होऊ द्या, आणि तेवढाच फक्त काही सेकंदाचा सीन असतो तो तेवढा शूट करायचा. येस, नेक्स्ट कोण आहे? हा पाटील सर बोला. अरे वा वा. तो टेक्निकल पार्ट आहे. आपल्याला व्हिडिओ एडिटिंग मध्ये कलर करेक्शन नावाचा पार्ट असतो, तर तो त्याचा वापर करून आपण त्याचा बॅलन्स केला जाऊ शकतो कलरचा. याच्यामध्ये सर तुमच्या या प्रश्नाशी रिलेटेड मी सांगतो की DI नावाचं, म्हणजे सर जे म्हणजे कलर बॅलन्सिंग त्याला म्हणतात. तर आता बऱ्याचदा असं होतं की बाहेर प्रखर ऊन असतं, आत शॅडो असते, अशा वेळेस जे शूट होतं ना, तर ते मॅच होत नाही. म्हणजे
प्रखर सूर्यप्रकाशात तुम्ही शूट घेतलं तर झाडाचे पानं हिरवे दिसणार नाहीत रिफ्लेक्शनमुळे, ते वेगळे रंगाचे दिसतात. तर ह्याच्यासाठी CC म्हणजे कलर कॉम्बिनेशन आणि कलर बॅलन्सिंग हा टेक्निकल भाग आहे. तो तुम्ही त्या सेशनमध्ये शिकलात की तुमचा हा प्रॉब्लेम राहणार नाही. तुम्हाला सगळी फिल्म ही नॅचरल कलरमध्ये ॲज इट इज दिसेल. येस, नेक्स्ट कोण आहे? हा, विचारा विचारा. हा, हा, होतो, करू शकतो. त्या पाठामध्ये जर तो घटक येत असेल तर तो तुम्ही नक्की रेफरन्स म्हणून करू शकता. फक्त तुम्ही हे बॅक ऑफ माइंड हे ठेवायचं की मी मराठीचा व्हिडिओ करते, मराठीच्या पाठ्यघटकावर व्हिडिओ करते, त्यामुळं गणिताचा रेफरन्स त्याला किती वेटेज द्यायचं हे तुम्हाला डिसाईड करावं लागेल. म्हणजे असं नाही व्हायला पाहिजे की हा आतापर्यंत मराठीचा होता नंतर गणिताचा वाटायला लागला. तेवढ्यापुरतं स्पर्श करायचं आणि परत तुमच्या विषयाकडे यायचं. पण ते तुम्ही करू शकता कारण बऱ्याच विषयामध्ये असं होतं. एक हा, हो हो हो, हे नेहमी होतं. पण तुम्ही ते रेफरन्स घेऊ शकता ना. म्हणजे तुम्ही मराठीमध्ये जर एखाद्या शास्त्रज्ञाचा उल्लेख आला तर तुम्ही त्याचा फोटो व्हिडिओ नक्की दाखवू शकता की हा शास्त्रज्ञ आहे. पण लगेच स्विच व्हायचं मराठीकडे तुमच्या. येस, नेक्स्ट कोण आहे? हँड रेज करायची गरज नाही, डायरेक्ट माईक ऑन करा आणि बोलायला सुरुवात करा. हा, नाट्यकरण तुम्हाला म्हणजे आता तुम्ही व्हिडिओ मेकिंग पेक्षा वेगळा प्रश्न विचारताय, म्हणून मी तुम्हाला ह्याचं व्हिडिओ करताना कसा उपयोग होईल हे न सांगता मी नाट्यकरण कसं करता येईल हे सांगतो तुम्हाला. चालेल ना? हा, आता नाट्यकरण म्हणजे काय असतं? नाटकामध्ये आपल्याला कॅमेरा हा विषय नसतो. नाटक ही जिवंत कला आहे. आता तुम्हाला जेव्हा ते स्टॅटोस्फिअर, मेझोस्फिअर किंवा ते आतले जे भाग आहेत, मला ते फार त्याचं माहिती नाही, शब्द कदाचित मागे पुढे होतील. हा, मेटल कोर वगैरे हे जेव्हा तुम्हाला दाखवायचं तर तुम्हाला ना नेपथ्य करावं लागेल. इथं नेपथ्य म्हणजे काय? तुम्हाला लेवल्स करावे लागतील. तुम्ही नाटकातली थोडंफार माहिती असेल तुम्हाला. लेवल्स असतात बघा, 9 इंचाची लेवल असते, असं एक फ्लॅट टेबल असतं, बरोबर? तर असे जर तुम्ही एक फ्लॅट टेबल ठेवला आणि इकडनं तुम्ही लेवल ठेवत गेलात किंवा तुम्ही मोठा टेबल वापरू शकता इकडे. आता त्याला जर तुम्ही एक हाफ सर्कल असा इकडनं जोडला, जो नेपथ्याचा भाग आहे, तुम्ही मेटल म्हणजे तुम्ही रॉडचा करू शकता, तो असा हाफ सर्कल करा आणि त्याला व्हाईट पडदा किंवा ग्रे पडदा किंवा कापड कागद काही लावू शकता. ठीक आहे. आता याच्यामध्ये जे तुम्हाला लेवल दाखवायचे आहेत, म्हणजे जे भाग दाखवायचे, तुम्हाला तो गाभा दाखवायचा आहे, बरोबर? तर तिथं तुम्ही एक मुलगा उभा करू शकता. आता त्याच्या फोरहेडला तुम्ही ते टायटल देऊ शकता की हा काय आहे, तर हा गाभा आहे, म्हणजे हा केंद्र आहे, बरोबर? त्याच्या वरचा जो लेअर आहे तो ती जी लेवल असेल त्या लेवलचे एक वर लेवल तुम्हाला ठेवावी लागेल. तिथं या बाजूनी आणि या बाजूनी किंवा तुम्ही असे हाफ सर्कल मध्ये 4-5 मुलं बसवू शकता आणि त्यांच्या फोरहेड वरती त्या दुसऱ्या लेअरचं नाव घ्या. त्याच्या बाहेर जो आहे ते तिसरा घ्या आणि सगळ्यात टॉपला जो येईल तो अर्थ म्हणजे पृथ्वीचा वरचा भाग असेल. आता त्यांना डायलॉग देताना तुम्हाला त्या धड्यातनं ते घेता येतील की मी गाभा आहे, माझं तापमान इतकं इतकं अंश आहे आणि मी पृथ्वीच्या त्रिज्येच्या केंद्राला आहे. मग दुसरा त्याचे वैशिष्ट्य सांगेल, तिसरा त्याचे सांगेल आणि चौथा त्याचे सांगेल. हे जर तुम्ही केलं सर, तर हे तुम्हाला विज्ञान नाट्य स्पर्धेसाठी सुद्धा वापरता येईल, जी आता अपकमिंग असते सायन्स शिक्षकांना. थँक्यू. आणखी कोण आहे बोलायचंय? थँक्यू. शोभा मॅडम माईक बंद करा. शोभा मॅडम
हम्म. हा, वोट फॉर इंडिया. हा. हो हो, नक्की नक्की नक्की. मी येस येस मी हम्म, हम्म. नक्की नक्की मी ग्रुपवर शेअर करेल सर. आणि तुम्ही जे म्हणालात ना की आम्हाला ते प्रत्यक्ष समोर बघतोय असं वाटलं ऐकताना. हम्म. तर ते खरं माझं माझं यश नाहीये ते, हे आपल्या परंपरेचं यश आहे. तुम्ही बघा आपल्याकडं आजी आजोबा गोष्ट सांगायचे, आता ते खूप कमी झाले. आता तुम्ही बघा वर्गात शिक्षकांना, मला म्हणजे सॉरी मला माहित नाही, पण शिक्षकांना सुद्धा आता गोष्टी सांगता येत नाहीत. त्याचं कारण ना तो ठेवा नाही आपल्याकडे. आणि ती गोष्ट का सांगायची, आपण म्हणतो वाचन संस्कृती किंवा गोष्ट का ऐकायची. तर तुम्ही कदाचित काही वर्षांपूर्वी बघा एक बातमी होती, शाहरुख खानने त्याच्या मुलांना कार्टून फिल्म काय पाहायला बंदी घातली होती. याचं कारण असं आहे ना, आपण जेव्हा वाचतो, म्हणजे मी जेव्हा असं वाचतो की एक पायवाट होती, त्या पायवाटेने एक माणूस जात होता, एक झाड होतं, तिथून मग एक नदी लागली, ती ओलांडून तो गेला, मग डोंगर होता, त्या डोंगरावर तो चढला. मला जर हे फिल्म मध्ये दाखवलं समोर, तर माझे फक्त डोळे हेच ज्ञानेंद्रिय काम करतं, बाकीच्या इंद्रियांना काही काम राहत नाही. मी जेव्हा वाचतो तेव्हा मी ती इमॅजिन करतो, मला दिसायला लागतो, रस्ता दिसायला लागतो, मला तो माणूस दिसायला लागतो, मला ते झाड दिसायला लागतं, मला ती नदी दिसायला लागते, मला ते आवाज पण यायला लागतात. ही ताकद आहे वाचनाची, आणि हीच ताकद आहे गोष्ट सांगण्याची. तर तुम्ही जेव्हा गोष्ट सांगता मुलांना, तुम्ही गोष्ट सांगता, तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघा, ते सतत बदलत असतात. तुम्ही जसं सांगता ना तसे त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव, कारण ते इमॅजिन करत असतात, ती गोष्ट आतून त्यांना भिडत असते, आणि ती जी असते ती नॅचरल ऍक्टिंग असते. म्हणून हे जे तुम्ही म्हटलात ना की आम्हाला ते सगळं बघितल्यासारखं वाटतं, ही पॉवर आहे स्टोरी टेलिंगची. आणि म्हणून कुठलाही धडा, कुठलाही व्हिडिओ पाठ्यघटक करताना गोष्ट सगळ्यात म्हणजे काय सांगायचंय तुम्हाला हे तुम्हाला क्लिअर असलं पाहिजे ऍज अ डिरेक्टर. जर दिग्दर्शक जर गोंधळलेला असेल ना तर सिनेमा फसतो बघा. तुम्ही दिग्दर्शकाला क्लिअर असेल तर तो सिनेमा हिट होतो. तर ही परंपरेचं यश आहे, माझं नाहीये. हम्म. हा, हेच इमॅजिनेशन. हा हा हा, म्हणजे ही नक्कीच नक्की. थँक्यू थँक्यू. नमस्कार. खरंय खरंय. बरोबर. हम्म. हम्म. हो, नक्कीच असतं. ते तो तुमचा ऍज अ डिरेक्टर, दॅट्स युअर कॉल. तुम्ही ठरवू शकता मला इथं अॅनिमेशन वापरायचंय, मला इथं लाईव्ह शूट वापरायचंय, मला इथं टेक्स्ट फॉर्म वापरायचा आहे. तर तो ते फ्रीडम हे डिरेक्टरचं असतं. कारण डिरेक्टरला जेवढं चांगलं माहिती असतं की मी हे किती परफेक्ट चांगलं बनवू शकतो, तेवढं दुसऱ्या कोणाला माहित नसतं. म्हणून मी म्हटलं की डिरेक्टरच्या कन्सेप्ट इथं क्लिअर असल्या पाहिजेत, बिलकुल कन्फ्युजन नसलं पाहिजे. म्हणून वेळ घ्या. आता टाइम लिमिट आहे, पण ह्याला वेळ म्हणजे ना स्क्रिप्ट तयार करणं, मग त्याच्यावर विचार करणं, सगळ्या गोष्टी परिपूर्ण झाल्यानंतर शूटला सुरू. आपण बघा फिल्मची प्रोसेस कशी असते, फिल्म 6-6 महिन्या आधी लिहून तयार असते.
मग दिग्दर्शक त्याच्यावर विचार करतो, चर्चा करतो, असिस्टंटशी बोलतो आणि मग त्याला काही इनपुट्स घेत राहतो आणि जेव्हा त्याला वाटतं की आता माझं फायनल झालं, आता मी हे लॉक करू शकतो, ते करून मग तो शूटला सुरुवात करतो. पण तुम्ही खूप एक छान शब्द वापरला, डॉक्युमेंटरी. तर आपण माझ्याकडनं मी पण बोलताना शॉर्ट फिल्म म्हणलं, मी सहज जाता जाता तुम्हाला सांगतो, बऱ्याच जणांना शॉर्ट फिल्म आणि डॉक्युमेंटरी सारख्याच वाटतात. पण शॉर्ट फिल्म हा वेगळा घटक आहे, डॉक्युमेंटरी हा वेगळा घटक आहे. हा लघुपट हा वेगळा घटक आहे आणि माहितीपट, डॉक्युमेंटरी म्हणजे काय, माहितीपट. तर लघुपट ही फिक्शनल असू शकते, संपूर्ण काल्पनिक असू शकते. पण मी जेव्हा एखाद्या व्यक्तीवर बनवतो, एखाद्या संस्थेवर बनवतो, त्याला म्हटलं तर डॉक्युमेंटरी म्हणजे माहितीपट. तर हा एक फरक आज या निमित्ताने तुमच्या सगळ्यांचा क्लिअर व्हावा, की लघुपट वेगळा आहे, तो पूर्ण काल्पनिक असू शकतो, मला काहीतरी गोष्ट सुचली मी त्याच्यावर बनवलं. आणि डॉक्युमेंटरी ही मात्र रियालिटी बेस्ड असते, व्यक्तीवर असते. म्हणजे बाबा आमट्यांवर बनवली ती झाली डॉक्युमेंटरी, आनंदवनवर बनवली ती झाली डॉक्युमेंटरी. पण आपल्याला शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती करताना या दोन्हींचं सुंदर कॉम्बिनेशन करायचं. ना ती शॉर्ट फिल्म वाटली पाहिजे, ना ती डॉक्युमेंटरी वाटली, तो शैक्षणिक पाठच वाटला पाहिजे. थँक्यू. आणखी काय प्रश्न आहे कोणाचे? नमस्कार. हो ना. थँक्यू. तो कॉल भूषण सरांना घ्यावा लागेल. चालतंय 100% त्यावरती विचार करू. येस, बोला बोला. थँक्यू. नाही आता हा या सेशनचा विषय आपला ना शैक्षणिक पाठ निर्मिती आहे, त्यामुळे मला वाटतं या स्पर्धेत तुम्ही भाग घेऊन जो काही पाठ तयार कराल तर तो तुमचा खूप छान होमवर्क राहील. आणि शॉर्ट फिल्मला कसं असतं मॅडम, शॉर्ट फिल्मला विषय दिल्यानंतर शॉर्ट फिल्म तयार करणं हे ना मला थोडंसं कृत्रिम वाटतं, कारण मग आपण बंदिस्त विचार करू, मला या विषयाच्या बाहेर जायचं नाही. मला असं म्हणायचं आहे तुम्हाला की तुमच्या शालेय जीवनामध्ये जर तुम्हाला एखादा अनुभव आला असेल आणि त्याच्यावर तुम्हाला वाटत असेल हा शॉर्ट फिल्मचा खूप छान विषय, तर तो होमवर्क म्हणून तुम्ही घ्या. म्हणजे मी माझं विजेता नावाचं बालकुमार कथा संग्रह आहे, मी सगळ्या कथा अशाच लिहिल्या की ज्या विद्यार्थी आणि शिक्षक म्हणजे मला भेटलेले विद्यार्थी त्यांनी मला दिलेले अनुभव त्याच्यावरतीच तो हे आहे. तर मी ते कथा फॉर्ममध्ये घेतलं, त्याच्या सगळ्यांच्या शॉर्ट फिल्म होऊ शकतात. तर तसं जर तुम्हाला एखादा नाही का आपला हार्ट टचिंग एक्सपेरिमेंट असतो, एखादा अनुभव असतो, एक्सपिरियन्स असतो, एखादा विद्यार्थी देऊन जातो, पालक देऊन जातो, त्याच्यावर खूप सुंदर शॉर्ट फिल्म होऊ शकतात. आणि प्रत्येक शिक्षकाकडे याचं भांडार असतं, प्रत्येक शिक्षकाकडे असे अनुभव असतात. पण काय होतं, शिक्षक लिहून ठेवत नाही, डॉक्युमेंटेशनला कमी पडतो आपण, आणि शॉर्ट फिल्म मेकिंग त्याच्या पुढचा घटक आहे. पण तुम्ही जर अशी विषयावर शॉर्ट फिल्म केली ना, नॅशनल अवॉर्ड पर्यंत जाऊ शकतो. डिस्कनेक्ट झालो आपण. हा, ते डिस्कनेक्ट झालं का? गेटिंग रेडी.
हॅलो हॅलो हा हा थोडं डिस्कनेक्ट झालं. तर मला एवढं सांगायचंय की तुम्हाला आलेल्या हार्ट टचिंग अनुभवावरती कुठल्याही शिक्षकाने जर शॉर्ट फिल्म केली किंवा गोष्ट लिहिली, कथा लिहिली, तर ती खूप सुंदर होते. आणि अशा शॉर्ट फिल्म जिवंत असतात, त्यात कृत्रिमपणा काही नसतो. त्यामुळं त्या अवॉर्ड विनिंग शॉर्ट फिल्म ठरलेल्या आहेत. फॅन्ड्री तुम्ही आज सॉरी पिस्तुले आज तुम्ही जरूर बघा युट्यूबवर, 11 मिनिट वेळ काढा, तुम्ही बघा. ती म्हणजे काय म्हणतो ना आपण, वास्तवावर आधारित फिल्म आहे आणि त्याला नॅशनल अवॉर्ड आहे. ते शिक्षकांकडे भरपूर असे अनुभव असतात, तुम्ही खूप छान शॉर्ट फिल्म बनवू शकता. आणखी काय प्रश्न आहे? हॅलो ओके हा विचारा. थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्यू आणि शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू थँक्यू थँक्यू. हा सत्यजित सर बोला. अच्छा येस येस 100% घेऊन जाता येऊ शकतं. ऍक्च्युली पोस्ट ग्रॅज्युएशनच्या फॅकल्टीजला आपण एक वेगळ्या पद्धतीने पुढे नेऊ शकतो. सगळ्यात आधी AI त्यांच्यासाठी खूप फायदेशीर सध्या टेक्नॉलॉजी आलेली आहे. तर AIचा वापर करून क्लासरूम मधल्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत तर त्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला एनहान्स करता येऊ शकतात. आणि जे क्लासरूम मधलं टीचिंग आहे हेच टीचिंग स्टुडंट बरोबर, कारण कसं असतं पहा, ऍक्च्युली टीचर शिकवतात, स्टुडंट समोर बसलेले आहेत, तर स्टुडंट तेवढे रिस्पॉन्ड करत नाहीत. पण स्टुडंट वरती जर कॅमेरा असेल आणि त्यांना हे माहिती आहे की आपले रिएक्शन्स हे कुठेतरी कॅमेरा शूट होत आहेत आणि फायनल व्हिडिओमध्ये आपण येतोय, तर निश्चितच तिथे आपल्याला खूप छान इम्प्रूव्हमेंट्स मिळू शकतात. टेक्नॉलॉजीचा वापर करून आपले रेग्युलर लेक्चर्स जे आहेत त्याचं व्हिडिओमध्ये रूपांतर होऊ शकतं आणि ॲज वेल ॲज टेक्नॉलॉजी आपल्या रेग्युलर टीचिंग्सला इम्प्रूव्ह सुद्धा करू शकते. हां ओके हो 100%. तोच तर मेन पार्ट आहे आपला. मुळातच आता डिजिटल बोर्ड वापरणं म्हणजे इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल आपण म्हणू त्याला, हा तर हायर एंड झालं. सगळ्यात पहिलं सुरुवात होते आपल्या लॅपटॉप पासून. आपल्या लॅपटॉपवरच जे चालणारं सॉफ्टवेअर तेच त्याच्यावर असतं, असं काही वेगळं नसतं. तर त्याच्यामुळं एखाद्याकडे लॅपटॉप आहे, एखाद्याकडे फोन आहे, एखाद्याकडे अँड्रॉइडचं टॅब आहे, एखाद्याकडे डेस्कटॉप आहे, स्मार्ट बोर्ड आहे किंवा इंटरॅक्टिव्ह बोर्ड आहे, कुठलाही डिव्हाइस असू द्या. तर सगळ्यात पहिलं सॉफ्टवेअर सगळीकडे कॉमन आहे, सॉफ्टवेअरमध्ये काही वेगळेपणा नाही आहे. आणि ते जे त्या सॉफ्टवेअरला व्हाईट बोर्डचं सॉफ्टवेअर म्हणतात. आणि हे व्हाईट बोर्डचं सॉफ्टवेअर वापरून आणि AIचा वापर करून आपला लेसन प्लॅन आपण सध्या पॉवरफुल बनवू शकतो. ह्याच्या आधीच्या आम्ही जे सेशन्स मुंबईमध्ये घेतलेले आहेत तर एकदम सुंदर रिझल्ट्स मिळाले. टीचर खुलतात आणि टीचर्स म्हणतात अरे यही तो चाहिए था, यही तो खोज रहे थे और यही तो हमें सोल्यूशन चाहिए था.
तर त्या कॉम्बिनेशननी सगळ्यात म्हणजे मुख्य गोष्ट काय की आपलं जे रेग्युलर लेक्चर आहे ते एनहान्स करणं डिजिटल टेक्नॉलॉजी वापरून, आणि नेक्स्ट स्टेप याचं रूपांतर व्हिडिओमध्ये करणं. हा, आणि हा 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 ओके ओके, नाही करूयात आपण. आपण सर अशा पद्धतीने पण करू शकतो, एक साधारणतः एक तासाभराचा आपण एक लाईव्ह सेशन घेऊ शकतो. हा, म्हणजे त्यांना आपण काय पाहणार आहोत, कारण कसं असतं डॉक्युमेंट मी बनवून पाठवलं तर ते जे टेक्निकल वर्ड्स आहेत, त्या टेक्निकल वर्ड्स एक्झॅक्ट मिनिंग कळत नाहीत, किंवा नेमकं माझ्या कामात काय बेनिफिट मिळणार मला. तर आपण हा, तर एखादा तास दीड तासाचं आपण लाईव्ह सेशन घेतलं. आता ऍक्च्युली गुगल मीट तुम्ही यापूर्वी पण वापरलेलं आहे, राईट? हा, पण गुगल मीट मध्ये पहिल्यांदा पाहिलं की 3 कॅमेऱ्याचं स्विचिंग होतंय. आम्ही ऍक्च्युली एकाच जागेवर आहे, म्हणजे पहा इथे मी आहे आणि इथे पहा उमेश सर आहेत. हा, एकाच जागेवर आम्ही आहोत. याचा फोटो पण मी ग्रुपवर शेअर करतो की ऍक्च्युली हा स्टुडिओ नेमका कसा आहे, आणि एकाच जागेवरून तुम्हाला असा फील आला की आम्ही वेगवेगळ्या लोकेशनवरून बोलतोय. राईट राईट राईट, नाही त्याचा अच्छा अच्छा ओके चालतंय चालतंय, 100% घेऊयात आपण, 100%. येस, अजून कोणाला बोलायचंय? येस, ओके. थांबूयात मित्रांनो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आपले जे पार्टिसिपंट्स आहेत, मेन टीचर आहेत उमेशजी गेवरीकर सर, तर यांचे खरोखरच नॉलेज ब्रिजचा पूर्ण परिवार, त्याचबरोबर आपण सर्व शिक्षक, यांच्या सर्वांच्या वतीने मी सरांचे धन्यवाद मानतो. आणि मित्रांनो, इथे आपलं सत्र जे आहे दुसऱ्या दिवशीचं हे इथेच थांबतंय. उद्या जे सत्र आहे हे विकास इंगळे सरांचं आहे, आणि हे टेक्निकल सेशन आहे. सगळ्यात महत्त्वाचं, शूट घेत असताना लाईट काय परिणाम करतो, लाईटचा कुठला अँगल, ऍक्च्युली मला पण त्या गोष्टीची क्लिअर नाही आहेत अजून, की कुठल्या अँगलनी लाईट टाकल्यानंतर ऍक्च्युली त्याचा काय अर्थ असतो. दुसरी गोष्ट, कलर कॉम्बिनेशन्सचा काय अर्थ असतो. पाठीमागच्या बाजूला ब्ल्यू कलर असेल तर त्याचा काय फील तयार होतो, पाठीमागच्या बाजूला ब्लॅक कलर असेल तर त्याचा काय फील तयार होतो. खूप गोष्टी आहेत. आणि त्याच्यानंतर कॅमेराचे अँगल्स, म्हणजे कॅमेरा जसं आता उमेश सरांनी सांगितलं की एक लॉंग शॉट आहे, मिड शॉट आहे किंवा क्लोजअप आहे, तर अर्थ वेगळे आहेत. आपण काय करतो, नुसताच कॅमेरा घेतो शूटिंग करतो. नाही, तुम्ही लॉंग शॉट घेताय तर लांबून शॉट घेताय त्याचा अर्थ वेगळा आहे, तुम्ही मधून शॉट घेताय त्याचा अर्थ वेगळा आहे, तुम्ही क्लोजअप घेताय तर त्याचा अर्थ वेगळा आहे, तुम्ही फक्त पायाचा शॉट घेताय तर त्याचा अर्थ वेगळा आहे, वरच्या टॉपनी अँगलनी शूट करताय तर त्याचा अर्थ वेगळा आहे. तर हे काय अर्थ काय आहेत, हे सगळे डिटेल्स जे आहेत ना ते आपल्याला उद्या विकास सर सांगणार आहेत. तर त्याच्यामुळे लिंक तीच आहे, गुगल मीटची लिंक. तर त्याचे डिटेल्स जे ते पुन्हा एकदा ग्रुपवर टाकेल. याचं रेकॉर्डेड सेशन उद्या सकाळी तुम्हाला ग्रुपवरती मिळेल. आणि सेशन कसं वाटलं, आजच्या ह्या स्टुडिओचे फोटो पण मी तुम्हाला शेअर करणार आहे की स्टुडिओ ऍक्च्युली कसा आम्ही वर्क करतोय, कशा पद्धतीने आम्ही दोघंच एकाच वेळेस इथे दोघं एकत्र येऊन हे सगळं शूटिंग चाललेलं आहे. तर हे सुद्धा तुम्हाला त्याचे पण फोटो शेअर होतील. खूप खूप धन्यवाद. असंच कनेक्टेड रहा. येस, धन्यवाद.